आणि आज एक प्रतिथयश कलाकार, उत्तम माणूस असं आहे आपल्याला या गप्पांगण कार्यक्रमासाठी मिळालेले आहेत. आणि नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवदत्त साबळे सर. आणि हे घडलं हे आमच्या लक्ष्मीकांत रांजणेंच्यामुळे आज देवदत्त साबळे सर आपल्या या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आपल्या सगळ्यांना संवाद साधायला मिळणार आहे. जास्त संवाद त्यांच्याशी साधणार आहे लक्ष्मीकांत रांजणे सर. आणि देवदत्त साबळे सरांना साथ संगत करण्यासाठी आपल्याकडचे कलाकार आहेत. सुयश क्षीरसागरला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि निळूफुले अकादमीचे अध्यक्ष पपीचंद श्रीमाळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुयशचं ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. फोटो काढताय का? फोटो कोणीतरी काढा रे. आहे का काढायचं? यानंतर मी सुयश थांबलाच तरी चालेल. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो उल्हास वेदपाठक यांना. त्यांचेही स्वागत मी विनंती करतो. उदय लागू सरांना गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन उदय लागू सर त्यांचं स्वागत करतील. आणि आता ज्यांची आपण प्रतीक्षा करताय मी देवदत्त साबळे सरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि निळूफुले अकादमीचे आमचे विश्वस्त सुरेश देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांचं सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करावं. शाल घ्या. आलेल्या तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचंही स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची सूत्र आता लक्ष्मीकांत रांजणे सरांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. माईक बघा. हॅलो. आणि एक सत्कार राहिला या कार्यक्रमाची आता धुरा सांभाळणारे लक्ष्मीकांत रांजणे सरांचा सत्कार मी साबळे सरांना विनंती करतो. मला वाटलं आता राहतो की काय. पुढच्या वेळेला वापरायला मला तसं सोडणार नाही आता. रसिक श्रोते हो, नमस्कार. आज एका आगळ्या वेगळ्या मैफिलीत आपण जमलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद होतोय की दादांशी गेले महिनाभर मी संपर्कात होतो. मी म्हणालो की एकदा हा लाभ आम्हाला मिळू द्या. आणि आपण त्यांच्या अनेक गाण्यांचे अक्षरशः वेडे आहोत. आपल्या भारतात, महाराष्ट्रात नव्हे जगभरात त्यांच्या गाण्यांशिवाय कुठलीही मैफल पूर्ण होत नाही. मी युरोप टूरला गेलो होतो तेव्हा क्रूजवर रात्री डिनर झाल्यानंतर वर डेकवर आम्हाला घेऊन गेले आणि तिथं ग्रुप डान्स करायचा होता. आणि आता म्हणलं काय इंग्लिश ट्यून वगैरे असणार आणि आपण काय नाचणार. आणि तिथं एकदम सुरू झालं मनाच्या धुंदीत लहरीत येणार. कमाल वाटली मला की कुठं जाऊन पोहोचलंय हे गाणं. या गाण्याला 50 वर्ष होत आहेत आता. सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. निळूफुले कला अकादमी
आणि एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्राच्या वतीने आज या गप्पांगणमध्ये पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अमृताची वाणी देह जनांचे कारणी. तुकाराम महाराज देवांचे कारणी म्हणतात, पण इथं मी म्हणतो जनांचे कारणी. कारण दादांनी बाबांनी संपूर्ण हयात या लोकसंस्कृतीच्या पूजेसाठी घालवली, लोककलेसाठी अर्पित केली. सह्याद्रीच्या कुशीत वाईजवळ वसलेल्या पसरणी गावाचं नाव महाराष्ट्र शाहीर पद्मश्री शाहीर साबळे यांच्या डफाने अवघ्या महाराष्ट्रात दुमदुमलं. वाईच्या गणराया आणि पसरणीच्या बहिरी देवा जागराला या या करत ही पसरणी मराठी माणसाच्या घराघरात पोहोचली. शाहीर साबळे अर्थात बाबांची प्रहसने, लोकनाट्ये, पोवाडे आणि विशेषतः महाराष्ट्र गीत जगभर गाजले. आणि याच लोककलेच्या भरभराटीच्या काळात केवड्याच्या यौवनपणात देवदत्त साबळेंची नागिन सळसळ झाली. मनाच्या धुंदीत बेहोश होऊन एक नवं संगीत तिथं घुमू लागलं. या सेक्सोफोन बरोबर महाराष्ट्राच्या लोकधारेची संबळ काढली आणि देवदत्त साबळे नावाचं गारुड इथल्या तरुणाईवर आरूढ झालं, जे आजही तसंच आहे. नाटक, वाद्यवृंद, जाहिराती, रेडिओ ते दूरदर्शन पर्यंत दादांनी भरारी मारली. अहो, नुकतंच विसरून फुटण्याच्या वयात या मुलाची HMVची रेकॉर्ड बाजारात आली आणि देवदत्त नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मंडळी, मी आता नामनाथ गडावर ते न जाता थेट दादांशी अर्थात आपलं गप्पांगण सुरू करतो. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचे कॉलेजातले दिवस मी जवळून पाहिलेले. हो. तेव्हा मी लहान होतो, 4-6 आणि पसरणीला आम्ही जेव्हा यायचो शाहीर साबळ्यांचं घर बघायला, तेव्हा त्या ओटीवर पंडित नेहरू आणि ती सगळी तत्कालीन फोटो लागलेले असायचे आणि खाली बाबांचा तो महाराष्ट्र गीत गातानाचा तो फोटो. आणि ते सगळं पाहिल्यानंतर त्या घरामध्ये ढोलकी घुमायची. मग त्या एका बारक्या खोलीत दादा कॉलेजला होते, ते ढोलकी वाजवायचे आणि ते त्यांचं प्रॅक्टिस चालू असायचं. आणि त्यावेळी जी गाणी तुम्हाला सुचली ती मी स्वतः त्यावेळी माझ्या कानाने ऐकलेली. ती ढोलकी इतकी वाजवायची की त्यांच्या मनगटाचं साल्ट निघालेलं मी पाहिलेलं आहे. तर असा मी त्या सगळ्या मंतरलेल्या दिवसांचा साक्षीदार आहे. मला सांगा, या तारुण्यातील तुमच्या काही आठवणी असतील, पसरणी गाव, तिथली गाणी, तिथली बाबांची ढोलकी, आणि तुम्ही काय काय पाहिलं, कसे तुम्ही पसरणी सोडून पुढे येत गेला? मूळ म्हणजे सगळ्यात मुख्य प्रश्न हा आहे, तुम्ही पसरणीत मुळात कसा गेलो? पसरणी आमचं गाव असलं तरी तसं बघायला गेलं तर शाहीर साबळ्यांचं सगळं कर्तृत्व फुललं मुंबईत. खरं म्हणजे मी मुंबईत असायला हवं होतं ना, पण आमच्या वडिलांचं एक धारणा होती, बाबांची एक धारणा अशी होती की आपल्या मुलानं या कलाक्षेत्रात येऊच नाही. कारण या कलाक्षेत्रातले चढ उतार आणि टक्के त्यांनी इतके सहन केले होते, त्यांनी इतके ते उद्विग्न झाले होते की त्यांनी असा विचार केला की यार आपण हे भोगतोय आणि हे सगळं हे भोग आपल्या मुलाला भोगायला लागण्यापेक्षा, आणि मी एकूणच आहे त्यामुळे सगळी मदार माझ्यावर, सगळे टार्गेट मी, सगळे प्रयोग करायचे ते माझ्यावर आहे. मग त्यांनी ठरवलं की बाबा नाही, याला शिक्षण घेतलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, त्यावेळेला आमचे चुलते प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. बाबांनी विचार केला आपला भाऊ सख्खा तिचा जो शिक्षक आहे पसरणी, तर हा जर तिथे राहिला तर त्याचं, कारण त्यांनी मुंबईत मला प्रयत्न केला होता, पण मुंबईत मी प्रश्न असा व्हायचा की वय खूप लहान, म्हणजे पहिलीत असताना ज्या गोष्टी येत्या तर बाबांच्याकडे त्यावेळेला खोली लहान होती, बाबांच्याकडे तालमीला कलावंत यायचे, मग त्यांची जी गाण्यांच्या प्रॅक्टिस व्हायच्या तर मी तिथे तासंतास बसून राहायचो. तेव्हा बाबांच्या लक्षात आलं की हे बिघडेल पोरगं, काय ह्याचं काही खरं दिसत नाही, म्हणून त्यांनी मला उचलला आणि चुलत्याकडे पाठवला. आता चुलत्याकडे पाठवल्यानंतर आमच्या चुलते म्हणजे वेगळंच गणित होतं. त्यांच्या डोक्यात एक भिनलेलं होतं, आपल्या भावानं आपल्यावर जगातली फार मोठी जबाबदारी टाकलेली, त्याचं हे पोरगं वाया जाऊ द्यायचं नाही. आणि मग त्यांनी ते टार्गेट ठेवूनच माझ्याशी वागणं सुरू केलं. म्हणजे मी त्यावेळेला असा होतो
की मी काही वाजवायला हाताला मिळालं, जेवणाचं ताट, कपाट, बसल्याच्या जागेवर टेबल, काय असेल ते, म्हणजे अशी खुर्ची असेल, वाजवत राहायचं. त्यांनी ते बघत राहायचे, हा वाजवते, कधीतरी टपक्कने काही फटका मारायचे की मी विसकायचो. मग मी काय केलं, त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटायचं की आपण बाबा आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडतो, आणि त्यांनी पण ते दक्षतेने पार पाडलं. पण म्हणतात ना, वळणाचं पाणी वळणाला जाणार आहे. बाबांनी मला ठेवलं की बाबा पोराने हे शिक्षण घ्यावं, कुठेतरी चांगलं ग्रॅज्युएट होऊन नोकरी करावी आणि स्थिर स्थावर जीवन जगावं. पण मी जायचो ते त्याच वाटेवर गेलो. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की मला माझं जवळजवळ कॉलेजपर्यंत शिक्षण बाबांच्या पासून दूर झालं आहे. म्हणजे अगदी कधीतरी 5 महिने, आपलं महिनाभर, 2 महिने, एकदा असं घडलं मात्र की मला 9वीत असताना चांगले मार्क पडले. तर माझ्यावर थोडंसं प्रेम करणारा एक नातेवाईक होता, म्हणजे ओळखीचे होते, की बाबा म्हणजे अहो शाहीर, पोरांना चांगले मार्क पडलेत 9वीला. त्यावेळेला मी ह्याला होतो, वाईच्या द्रविड हायस्कूलला होतो. मार्क पडले तर आपण असं करूया, दादा आपण तुम्ही माझा ऐका, त्याला इथे चांगल्या शाळेत घाला. तर त्याला जर 10वीचं इथे चांगली एंट्री आणि तो चांगला हे झाला, त्यानं जर इथे प्रगती केली आणि दिसतंय त्याचं लक्षण. म्हणून मला मुंबईच्या एका नामवंत शाळेत, राजा शिवछत्रपती विद्यालयामध्ये टाकलं. त्यावेळेला ती मुंबईची नामवंत किंग जॉर्ज शाळा म्हणायची त्याला त्यावेळेस. तर तिथे मला गेलं आणि उधळायचे ते गुण मी उधळले तिथे. दणकून 6 महिला मी दणकून आपडलो. बाबांनी बघितली या पोराला काय खरं दिसलं नाही, मला उचललं आणि पुन्हा गावाकडे टाकलं. मग पुढचं शिक्षण मी तिथं घेतलं. परत 10वी झाल्यावर मला 12वी मार्क पडले. त्यांनी विचार केला की आपण काहीतरी 10वीला प्रयत्न करू. परत ते झालं. मग मला तिथनं उचललं. 11वीला मी बघितलं, 11वीला मी नापास झालो. 11वीला नापास झाल्यावर मला बाबांनी काय केलं, पुण्याला, बऱ्याच जणांना ते नाव माहीत असेल, दत्ता वाळवेकर गायक, त्यांचा मुलगा नंतर गाजत होता हे समीरण वाळवेकर, अँकरिंग करायचा मला वाटतं. तो त्यावेळेला खूप लहान होता, म्हणजे मी त्याला किती वेळा शाळेत सोडलाय, इतका लहान होता तो. तर त्यांच्याकडे मला ठेवला शाळेला. पण दत्त वाळवेकर वरांकडे एक होतं की ते मुळात ते काका खूप स्वभावाने चांगले होते आणि त्यांचे काकू म्हणजे मिसेस त्यांच्या अतिशय प्रेमाने वागवायच्या मला. त्यामुळे मी तिथल्या वातावरणात चांगला शिकलो आणि मी किंग जॉर्जला असताना बऱ्यापैकी 11वी पास केली. अशा पद्धतीने मी शिक्षणाचे माझे धेंडवडे पार करत करत मी जेव्हा शिकत गेलो ते जाऊन त्याला पुढचं मॅट्रिक बिट्रिक आता झालं काय काय झालं ते. तिथं न्यू इंग्लिश स्कूलला होता ना पुण्यात. पुण्यात मला वाटतं तेव्हाच्या काही आठवणी माहिती होत्या का, शाळेत तुम्ही गाणं वगैरे म्हणून एकदम भाऊन झाला, ही व्यक्तीच माहीत नव्हती कोणाला. नाही माझं त्याला कारण होतं, कारण मी मुंबईचा होतो त्यामुळे पुण्यात माझे कोणी ओळखीचंच नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की वाळवेकर सर मुळात इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते, त्यामुळे सगळे माझ्या बरोबरचे विद्यार्थी होते ते माझ्यापासून दूर राहायचे. त्याला काय आपल्याकडून घडलं ह्याची तक्रार जर शाळेत गेली तर आपल्याला शिक्षा होईल म्हणून लोक मला जपून मुलं असायची. त्यामुळे माझ्या वर्गात एक नामवंत आत्ता मोठे झाले ते कलावंत म्हणून, ते माझ्याबरोबर होते. मोहन जोशी नट, ते माझ्याबरोबर होते वर्गात होते माझ्या. विवेक लागू शेजारच्या वर्गात होते, ते टेक्निकलला होते आणि ते माझ्या शेजारच्या वर्गात होते विवेक लागू. आणि मी माहितीच नव्हतं कोणाला की शाळेत जायचं आणि घरी जायचं, कारण मला धाक होता की शिक्षण पूर्ण करायचं म्हणजे आपण काही केलं तर आपल्याला शिक्षा होईल म्हणून मी मुकाट्याने घरी जायचो. त्यामुळे माझे कलागुण कुणाला माहीत नव्हते. एवढंच की वर्गात मी बाकडी वाजून गाणे म्हणायचो, तो भाग गेला. पण काय झालं, जेव्हा गॅदरिंगचा प्रसंग आला तेव्हा गॅदरिंगला मला उर्मी आली की आपण पण गॅदरिंगमध्ये भाग घ्यावा. त्यावेळी गंमत अशी झाली की सगळ्यांची त्या सिलेक्शन व्हायचं. तर सिलेक्शन झालं माझा नंबर आला. म्हणजे तुम्ही काय करणार, तर त्यावेळेला लोकप्रिय गाण्याचीच हे होती, कोण शाहीराबांचे गाणे गाते असतील ते महाराष्ट्रात लोकप्रिय, पण मला त्यांच्यापेक्षा लोकप्रिय होते हिंदी गायक माझ्या दृष्टीने. ते असतील महाराष्ट्राची शाही, पण मला लोकप्रिय होते मोहम्मद रफी आणखी कोणी. तर ते म्हटलं तुम्हाला हिंदी गाणं गाता येणार नाही. मी म्हटलं एक करतो, म्हटलं मी तुम्हाला एक अतिशय जे चांगलं गाणं वाटेल ते म्हणून दाखवतो, आवडलं तर बघा. आणि मी त्यांना सांगितलं गाणं कुठलं, ओरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर
जल में कोई जाने ना ओहरे ताल मिले नदी के जल में. हे गाणं त्यांना म्हणून दाखवलं. सगळ्यांनी मान्यता दिली की हे गाणं काय त्याचं वावगं काही नाही. म्हणा म्हणले. आता गंमत अशी झाली की ते गाणं म्हणायला मला सांगितल्यानंतर मी म्हटलं मी गाणं म्हणून दाखवतो पूर्ण. पण मला म्हणले तिथे वाद्य पडली होती, ढोलकी तबला वगैरे वगैरे. तर म्हटलं तो ढोलक आहे तो मला द्या. तर सगळे म्हणजे बघायला लागले, यार तू गाणं म्हणणार आहे का ढोलक वाजवणार आहे, काय करणार आहे. तुम्ही द्या तर म्हणलं आणि मी ती ढोलक गळ्यात घेतला आणि ते गाणं त्यावेळेला त्या वयाच्या 16व्या वर्षाची गोष्ट असेल मी. ते गाणं मी ढोलक वाजून गाणं त्यांना म्हणून दाखवलं आणि ते गाणं पास झालं सिलेक्शन. आणि त्यानंतर जेव्हा प्रोग्राम प्रत्यक्ष स्टेजवर सादर केला तर मला अभिमान वाटतो म्हणा किंवा तुम्ही म्हणाल गर्विष्ठपणे बोलतोय, नाही मला खरोखर अभिमान वाटतो. पिनड्रॉप सायलेन्स होतं त्यावेळेला आणि लोकांनी इतक्या भरभरून मला दाद दिली. तिथून मी त्या दिवसापासून मी शाळेत ओळखीला झालो. पण दुर्दैव थोड्याच दिवसात परीक्षा झाली त्या शाळेतून मी बाहेर गेलो. पण त्या गाण्यामुळे मी लोकप्रिय तिथे झालो एवढं मला आठवते. अशी शाळेतून आणि गावातून प्रत्येक वेळी दादांची उचलबांगडी झाली. एकेकाळी आम्हाला शाळेत उचलबांगडी करून न्यायची आणि अशा पद्धतीनं पालकांनी आपला मुलगा शिकावा म्हणून त्याची प्रत्येक वेळी उचलबांगडी केली. पण शेवटी वळणाचं पाणी वळणाला. दादा, संगीतकार म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे आपण संगीतकारच का व्हावं? कारण बाबा शाहीर आहे, तुम्हाला असं नाही का वाटलं काय? नाही नाही, आता एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. शाहिरी हा पेशा होऊ शकत नाही. शाहिरी हा वसा आहे, वारसा हक्कानं तो येऊ शकत नाही. जसा गायकाचा एखादा मुलगा मेहनत करून शास्त्रीय गायक होऊ शकतो, गायक होऊ शकतो. वादकाचा मुलगा वादक होऊ शकतो, वादकाचा नातू वादक होऊ शकतो किंवा काय. पण शाहिरी ह्याची पुन्हा मुळात गल्लतच करू नका. शाहीर हा पेशा नाही, तो वसा आहे. आणि शाहिराला ऐतिहासिक परंपरा आहे, त्याला एक फार मोठा वारसा आहे तो. आणि तो कुणी आपलं उठलं डब वाजून गाता आले की तो शाहिराला असं होत नाही. शाहिरी आतून यावी लागते. त्यामुळे ते माझ्याकडे नव्हते गुण. आतून शाहिरी करण्या इतकं मी काय ओजस्वी वगैरे कलावंत नव्हतो. मी आपलं जे सामान्य लोकांना आवडेल इतकंच देण्याची माझी पात्रता होती. त्यामुळे मी संगीतकार होणं माझं का त्याला कारण सांगतो. मी अनेक मराठी हिंदी गाणी लोकप्रिय गाणी ऐकायचो. मी मार केलं, लोकांना सगळ्यात जास्त पहिलं गाण्यामध्ये आवडायचा तो गायकाचा आवाज, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. संगीतकार गीतकार यांच्याकडे फारसं लक्षच दिलं जायचं नाही. आणि मला एकट्याला मात्र संगीतकारांबद्दल भयंकर आदर वाटायचा. कारण एक उदाहरण काय राहतो, मला एक उदाहरण देतो की कुठलंही गाणं गीतकाराने दिलं लिहून, कुठलंही गाणं गीतकाराने लिहून दिलं जसं ते माझंच गाणे द्या ना, म्हणजे तुम्हाला फार लांब जायला नको, ही चाल तुरू तुरू उद्या गाणे द्या. ते शांताबाईंनी गाण्यानंतर लिहिलं. म्हणजे ही चाल तुरू तुरू उठती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बटडळली, तशी मावळ्याच्या उन्हात ते केवड्याच्या मनात तर नागिने सळसळली. हे झालं काव्य वाचन झालं. ओके. आता हे गाणं जर संगीत नसेल आणि हे गाणं ती चाल तुरू तुरू ती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बटडळली, तशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या मनात नागिने सळसळली, असं सादर झालं असतं. तर कोणी ऐकलं असतं का? त्याला तर संगीत दिलं नसतं देवदत्त साबळेंनी, त्याला जर चाल नसती दिली अनुरूप त्या शब्दांना योग्य वाटणारी, तर कुणी ऐकलं असतं का आणि ते लोकप्रिय झालं असतं का? किंवा कितीतरी अशी गाणी, हिंदी गाणी आहेत, तिथे गाणी फक्त तुम्ही इशारो इशारो पे दिल देने वाले बताए हुनर तूने सीखा कहाँ है, इतकं सुंदर गाणं. इशारो इशारो पे दिल देने वाले बताए, असं केलं कोणी गायला ऐकलं असतं का? त्याला जेव्हा चाल आली त्यामुळे मलाही ना संगीतकारांबद्दल आदर आणि अनुकंपा वाटायची की यांचं तेवढं त्यांना महत्त्व दिलं जात नाही. कुठून तरी त्या भावनेतून मला संगीतकार होण्याची उर्मी निर्माण झाली आणि माझा ओढाच वाटला. म्हणजे मी कळायला लागलं जसं तेव्हा शब्द आणि संगीत सूर रचनांची खेळायला लागलो. आणि हळूहळू त्याला थोडीशी मॅच्युरिटी येते. वयाच्या साधारण 18-19 वर्षी मला कुठेतरी एक तो मार्ग सापडला की योग्य चाली करणं हे मला त्यावेळेला जमायला लागलं. तुमच्या गाण्यांमध्ये बाबांच्या काही गोष्टींची छाप आहे का? म्हणजे ही चाळ सुरू असेल किंवा राम राणी वगैरे असं?
काय तुला म्हणतो, मूळचा पिंड म्हणतात ना ज्याला, जो ज्या पिंडातून आलाय त्या पिंडाचा तर त्याच्यावर संस्कार असणारच, त्यात काही बदल होत नाही, बरोबर आहे का नाही? आता बाबा जर इतक्या वर्ष काय शाहिरी गातायत, लोकसंगीताचा त्यांनी म्हणजे प्रचंड लोकसंगीत महाराष्ट्राला त्यांनी दिली, हे तुला कल्पना नसेल सांगतो. सर्वांना मी ही माहिती देतो की महाराष्ट्राची लोकधारा हा जो कार्यक्रम आपण पाहिला असेल त्यावेळी त्यातली 80% गाणी ही शाहिराबाईंनी ऑलरेडी गायलेली गाणी होती. तुम्ही आठवून बघा, तुमच्याही बालपणी म्हणजे तुमच्याही तरुणपणी ऐकलेली बाबांची गाणी असतील. या गोदांड्यावरनं घ्या, आठची खिडक्या घ्या, त्याच्यानंतर तुमचं जेजुरीचा खंडेरा, ही गाणी बाबांनी ऑलरेडी गायली होती. त्या गाण्यावर आम्ही सगळ्या परिवाराने मिळून मग संस्कार केले आणि त्याचा लोकधारामध्ये हे झाला. तो वारसा मला मिळालाच होता आणि मुळात म्हणजे खेड्यात राहिल्यामुळे मला लोककलेचा आणि लोकसंगीताचा मातीतला जो सुगंध आहे तो मिळाला होता. त्यामुळे माझ्यातली आपोआपच एक ओढ निर्माण झाली होती आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या संगीतावर त्याचा परिणाम नक्कीच झाला. आणि एक अगदी समाजात माझी जमेची बाजू लोकसंगीतच आहे. माझ्या चालींमध्ये लोकसंगीताचा बाद असल्यामुळं त्याला वेगळेपणाला म्हणून ती लोकप्रिय झाली, असा माझी एक ठाम धारणा आहे. एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. बाबांचं एक गाणं आहे ना, लोकप्रिय, मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवानी जातो. मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवानी जातो. मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवानी जातो. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला, देवाचा झेंडा वळखला. मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवानी जातो. मल्हार वारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवानी जातो. बानुमाळ रमाबाई शिंपीण, बानुमाळ रमाबाई शिंपीण, देवाचा चालली हात धरून, सुरदासाचा निश्चय त्याचा, सुरदासाचा निश्चय त्याचा, चरणावर जावे मरून, आणि नाहीतर देवा देवानी जातो. नाहीतर देवा देवानी जातो. हा त्यांचा वारसा माझ्याकडे आला आणि तो माझ्या अनेक गाण्यात डोकावला. अगदी साधं उदाहरण, मनाच्या धुंदी. मनाच्या धुंदी हे गाणं तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. आता मी गृहीत धरतो, मला आग्रह नाही, हट्ट नाही अजिबात, आणि मी तुमच्यावर हे लादत पण नाही. पण माझं हे म्हणणं की ऐकलं असेल, ऐकली तर त्या गाण्याची चाल आहे का, त्याच्यात लोकसंगीत कसं डोकावलंय ते तुम्हाला कळेल. मुगडा. मनाच्या धुंदीत लहरीत येणार, सखेज साजणी जराशी सोडून नजरी देणार, सखेज साजणी मनाच्या धुंदीत लहरीत येणार, सखेज साजणी येणार. आता अंतरा येतो. चांदड रूपात आले खरा, मोकळ्या तुझा केला साजरा, माझ्या शिवानी तू जरा, सारा घालीन तुझ पाचला. चांदड रूपात आले घरा, मोकळ्या तुझा केला साजरा, माझ्या शिवानी तू जरा, सारा घालीन तुझ पाचला. आली चाल लक्षात.
पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला, पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला, पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. हा फ्लेवर मी घेतला आणि त्यात आलं तांदळ रूपाचं आलं हे झालं आणि मग मी माझा स्वतःचा एक स्पेशालिटी टच दिला. माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहून ग, ये ये बसंती वाऱ्यात जोरात येना साजणी, बसंती वाऱ्यात जोरात येना सैल साजणी. आणि रानाचा संस्कृतीचा आपल्या कलेवर प्रभाव पडतो. त्याच काळात मला वाटतं ते गेलो होतो रानात अशी काही रचना तुम्ही केली ती ती गंमतची रे, ती गंमत अशी त्याचा थोडासा मोठा म्हणजे थोडा म्हणजे कंटाळलेला एवढा मोठा नाही पण थोडासा मोठा किती असा आहे की कॉलेजमध्ये गेलो जेव्हा आता जातो कॉलेजमध्ये असताना तिथेच ठेवता हां तिथेच ठेवतो. कॉलेजमध्ये असताना एक गंमत झाली अशी की पहिल्यांदा जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा जेव्हा गॅदरिंग ठरलं तेव्हा आपण काही गाणी सादर करायचं असं ठरलं. तर गॅदरिंगला गाणी सादर करायचं तर बाबा कुठलं करायचं तर हिंदी गाण्यांचा टाळा खूप गवगव होता आणि आराधना पिक्चर टाळला ती टॉपवर होता. तर मी बसवलं आराधनाचं गाणं कुठलं रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना हो जाएगा हे झालं. हे गाणं बसवलं अगदी मी त्याला गोंगो वगैरे वाजून ते म्हणायची प्रॅक्टिस केली. एक 4-8 दिवस प्रॅक्टिस करता करता मला एक ना शब्दरचना सुधायला लागली. ते म्हणजे आता काय करायचं आपण तर त्या ओघात ती मी शब्दरचना लिहिली. आता कसं आहे तर ती शब्दरचना मला म्हणतात ना रानातल्या गोष्टी डोळ्यासमोर आणि ते वय असं होतं की त्यावेळेला भजन अभंग भक्तिगीतं भावगीतं सूचनाचं ते वय नव्हतं. वय वर्ष 16 त्या 16-17 वर्षाच्या उंबरड्यावर त्यावेळेला सूचनाचे फक्त पोलींवरचीच गाणी. तर त्यावेळेला ते गाणं आलं डोक्यात. गेलो होतो रानात तर मी गेलो होतो रानात गाणं रचायला सुरुवात केली. लिहिता लिहिता एका ओघात धन माझी ते 2-3 आंतरे लिहून झाले. ते गाणं असं होतं की चालत तुरुतुरीच्या आधीची रचना आहे ही. गेलो होतो रानात गावच्या शिवारात तार बिटली पाण्यात बाली माझ्या मनात. गेलो होतो रानात हे गावच्या शिवारात एक नार बिटली पाण्यात ती भरली माझ्या मनात. दिसली मला दुरणी लागली हुर हुर, दिसली मला दुरणी लागली हुर हुर. आलं माझ्या मनात बोलावं क्षणभर, आलं माझ्या मनात बोलावं क्षणभर. पण तिच्या नादात मी तिच्या नादात तिच्या नादात आणि मी तिच्या नादात. अरे बसलो भर उन्हात, बसलो भर उन्हात, बसलो भर उन्हात, अरे बसलो भर उन्हात. गेलो होतो रानात साध दिली तिला जवळ येणं जरा, साध दिली तिला जवळ येणं जरा. लाड लाड बोल माझा गुल मोहरा, लाड लाड बोल माझा गुल मोहरा. आली तिरी खळ्यात हात माझ्या गळ्यात, आली तिरी खळ्यात आणि हात माझ्या गळ्यात. अरे बोलून गेली कानात काहीतरी, बोलून गेली कानात, बोलून गेली कानात काहीतरी, बोलून गेली कानात. गेलो होतो रानात अरे गावच्या शिवारात एक नार दिसली पणात, ती किती भरली माझ्या मनात.
एक नागरिकी पणा किती भरली माझ्या मनात. वा वा वा. दादा या आभासी प्रेमात पण एक मजा आहे. कारण आम्ही इथं स्विमिंग टाकायला गेलो तर 15 नारी असतात. ते म्हणजे गंमतच आहे राहणार. हा आयुष्यात बोललं कल्पनेतली नार मी बसवलेली आहे ती. माझ्या कल्पनेत जी नार होती तिला डोळ्याजवळ ठेवून हे गाणे लिहिलेले. तिच्यासारखा मी नाही नाही गेलेली. तर वा आता या नारीवरून दादा कॉलेजची आठवण झाली मला. कॉलेज संपल्यावर तुम्ही वाईमध्ये धुमाकूळ घातला होता या मंडळींनी. आता भगवान सूर्यवंशी इथं आलेले आहेत त्याचे साक्षीदार. गेट टुगेदर नावाची संस्था यांनी सुरू केली. दादांची नाटकं बघायला कॉलेजवर जेव्हा गॅदरिंग असायचं तेव्हा आम्ही बाल बच्चे सगळे कॉलेजला जायचं म्हणजे जवळजवळ परगावी गेल्यासारखं ते पाचगणीच्या डोंगरात आहे कॉलेज. आणि यांची नाटकं ते मला वाटते वाजे पाऊल आपले वगैरे नाटक दादांची गाणी ऐकायला अक्षरशः तरुणाई वेडी झाली होती वेडी. आणि मग कॉलेज नंतर दादांची त्या हे आल्या त्या मला वाटते रेकॉर्ड प्लेअर आल्या त्या कॉलेज असताना आणि त्यामुळे यांना असं झालं की आता मुंबईत जाऊन आपण पैसाच पैसा. त्या रेकॉर्ड येण्याचा किस्सा फार मोठा आहे आणि तो सगळ्यांना आवडेल ऐकायला. आता हे गेलो तर रानात गेलं गाणं त्यानंतर मला ती वेळ लागली कारण ते मी कॉलेजवर साजरे केलं. त्या दिवशी त्या कॉलेजने मला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि मी थोडंसं प्रौढीने सांगतो की त्या काळामध्ये पूर्ण भारतात राजेश खन्ना लोकप्रिय होते आणि त्या पूर्ण वाईच्या काळात त्या वाईच्या परिसरात देवदत्त साबळे लोकप्रिय. सगळ्या वाईचा राजेश खन्ना देवदत्त साबळे होता. नट म्हणून नाही गायक म्हणून. कारण दिसायला मी एकदम जाऊन देताना. तर हे गाणं झालं मला एक कॉन्फिडन्स आलं की आपण गाणी करू शकतो का. तो एक लोकांकडून एवढा रिस्पॉन्स एवढा मिळाला की कुठून मला हे यायचं निरोप यायचे तेवढं गाणं आम्हाला लिहून द्या ना. आम्हाला गावात सादर करायचे तेवढं गाणं लिहून द्या ना. तर अशा पद्धतीनं की काही एक दोन गाणी माझी लोक मागायला लागले. त्यातलं आणखी एक गाणं होतं थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी. थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी. आम्हाला कसा बहरला जसा मंदिरावर मोर उतरला. अशा पद्धतीचे गाणं हे 2-3 गाणी लोक मागायला लागली मला आणि मी एकदम स्वतःला गीतकार संगीतकार समजायला लागलो. आणि त्या उर्मीतून भले तो पोरकटपणा असेल पण त्या उर्मीतून मला काही नवीन करण्याची एक हे मिळाली काय म्हणतात त्याला उर्मी मिळाली आणि त्यातून मी गाणी लिहायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला मला पण त्या काळात काय होतं टेप रेकॉर्डर उपलब्ध होते पण ते फक्त प्रोफेशनल होते आणि श्रीमंत लोक किंवा प्रोफेशनल लोक जे नाट्य व्यवसाय कलावंत यांच्याकडे असायचे संगीतकार मोठे यांच्या. आता कुणाच्याही गल्लीबोळात कुणाच्याही हातात तो प्रकार नव्हता आणि मुळात त्याची साईज त्यावेळेला पेटीपेक्षा दुप्पट मोठी होती. एवढे मोठी टेप रेकॉर्डर एवढा मोठा स्कूल आणि ते सामान्यांना घेणं आणि ग्रामोफोन नाही टेप रेकॉर्डर हां टेप रेकॉर्डर. मग आता गाणं मी चाल तर केली. चाल तर मला सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला चाली सुधायच्या. मग चाली डोक्यात तर ठेवायच्या. मग चाली डोक्यात ठेवण्यासाठी मी डमी शब्द द्यायला सुरुवात केली. कारण काय व्हायचं मग डमी शब्द लिहिले तिथे त्या चालीत म्हणून ती चाल आणि शब्द माझ्या डोक्यात फिट जायची आणि मग ती चाल कायमची लक्षात राहायची. असा त्याच्या मागचा हेतू होता आणि त्या पद्धतीने ती सवय लागली मला. तर ते एक गाणं होतं. आता हे गाणं आपलं चाल गाणं ऐकले ते म्हणून दाखवण्याची गरज नाही. आता सांगितलं मग सगळे उठून म्हणतील असल्यासारखं आहे मला गॅरंटी येईल म्हणू आपण. राष्ट्रगीत नाही झालं. पण हे झालं असं की ते गाणं जेव्हा डोक्यात आलं तर ते गाण्याचे शब्द असे नव्हते. त्या गाण्याचे शब्द असे त्या गाण्याचे शब्द मी त्यावेळेला लिहिले डमी शब्द. काय हे डोईवर घागर पाण्याने भरलेली तुझी घागर डचमळली तू चालली सदर
जणू पाखरू वाऱ्यावर कनचन भिर भिरली. जाणा काय त्याला येईन घेईन ते कुठलंही गाणं घ्या पोरीवरच असायची. तुम्हाला एकच भक्तिगीत त्याला माझ्याकडून मिळालं नाही. ही सगळी उपरती माझ्या लग्नानंतर झालेली. दिंडी चालली वगैरे हे नंतर झाली. नंतर मग उपरती आलेली. पण ही आधी जी गाणी आहे कुठली चाल दुरू दुरू मग हे गाणं केलं डोरी बरं घालत आणि या पद्धतीने गाणं लक्षात ठेवलं चाल दुरी डोक्यात ठेवली आणि नंतर केलं मला त्या झुंजीचं. तर त्याचे शब्द असे लिहिले होते. दिलाच्या पाय घड्यावरून येणार सखे ग साजणी येना जराशी सोडून जन तुझी का ओढ मद लागली कळना सखे ग साजणी येना असं मी लिहिलं. मी लिहिलं का शब्द लक्षात राहावे म्हणून इतक्या भाबड्या पद्धतीने मी ते लिहिलं. मला काय गीतकार होण्याचा अजिबात सोच नव्हता तेव्हाही नव्हता आणि आजही कुणी म्हणून नाही असं मला काय वाटत नाही त्याचं. पण पुढे नंतर मग गरज म्हणून मी गाणी लिहित गेलो. त्यातली काही गाणी लोकप्रिय झाली तो भाग वेगळा. पण ती मॅच्युरिटी नव्हती मला शब्द लिहायचे म्हणून मी लिहिले होते. पण जेव्हा ह्या चाली मी HMV कंपनीचे त्या काळातले प्रमुख सर्वश्रू फार मोठे संगीतकार श्रीनिवास खडे साहेब त्यांच्याकडे हे गाणी त्यांनी ते योगायोगाने आमच्या घरी आले होते बाबांना भेटायला कुठल्या तरी कामानिमित्त. बाबा जरा लांब बाहेर गेले होते. खडे साहेब घरी बसले होते. बाबांनाही तोपर्यंत मी एक संधी घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला वय होतं 17च्या आसपास. काका काका मी पण गाणी करतो. काका पण मॅच्युरिटी काय त्याचा मूड होता. हो का वा वा म्हणजे काय मला पण संगीतकार व्हायचं आहे. बरं बरं आता संगीतकार व्हायचं म्हणजे काय मला व्हायचं संगीतकार म्हणजे का बरं ते आपलं प्रेमाने बोलले बरं सांग बरं तुझ्या काय झालं. त्यांना वाटतं काहीतरी असेल म्हणून त्यांनी मला गाणी म्हणायला लावली. त्यावेळेला मी गेलो तर रानात म्हणून दाखवलं. नंतर दुसरं होतं मनाची एक एक तार जुळताना तू होऊन आली सतार मनाची एक एक तार जुळताना एक एक तार जुळताना सतार घेऊन सतारती शेडीला सुरावटी तवरी गवसला नाही सूर मनाची एक एक तार जुळताना होऊन आली सतार. हे गाणं केलं. हे गाणं दाखवलं. आणखी 4-5 गाणी दाखवली आणि त्याच्यामध्ये हे गाणं म्हणून दाखवलं डोळी घागर पाण्याने भरलेली तुझी घागर डचबळले म्हणून दाखवलं आणि मला जे दिली त्यांना ही 2 गाणी आवडली. कुठली डोईवर घागरणी आवडलं आणि दोन्ही आपण एक मिनिट ही गाणी आपण करतोय. ही वेळा आलो करतोय हो पुढच्या महिन्यात आपण ही गाणी रेकॉर्ड करतोय. कल्पना करा ज्या काळामध्ये 52 वर्ष झाली या गोष्टीला. त्या काळामध्ये भल्या भल्या गायकांना कलावंतांना HMVच्या दारात जाणं सुद्धा दुरापास्त होतं. त्यावेळेला माझी गाणी सिलेक्ट झाली आणि मला म्हणजे तू भेटायला येईल. मी गेलो आणि गाणी दाखवली परत त्यांना म्हणून म्हणजे देवचं एक काम कर गाणी तुझी सुंदर चाली सुंदर आहेत संगीतकार म्हणून तुझी कामगिरी याची उत्तम आहे. तू एक काम कर ही गाणी तू शांताबाई शेळकेंकडून लिहिली. शब्द चाल तुझी मीटर तेच फक्त रचना त्यांच्याकडून करून घे का तर तुझ्या गाण्यांना ओघवतेपणा नाही. त्याला एक आकृतीबंध लागतो गीताला म्हणजे कसं माणसाला डोकं धड कंबर पाय सगळं एक आकृती असते ना तशी गाण्याला पण एक आकृती आकार असतो. तो नाही कुठेतरी हात कानाजवळ आले कान हाताजवळ आला असं काहीतरी चाललेलं आहे. तू शब्द त्याला उभं नाही आहे तर तू त्यांच्याकडे जा. मला गीतकार व्हायचंच नव्हतं त्यामुळे तो प्रश्न होता. संगीतकार म्हणून माझी गाणी रेकॉर्ड होणार इथंच मी अर्ध जग जिंकलं होतं. त्याप्रमाणे मी ती गाणी सिलेक्ट झाल्यानंतर ती गाण्यांच्या चाली घेऊन शांताबाई शेळकेंकडे गेलो. तो मोठा किस्सा आहे. त्यावेळेला शांताबाई शेळके राहत होत्या साहित्य संवाद बांद्रा. माझे शब्द ऐकू येतात ना. बांद्राला राहत होत्या. ते बांद्राला राहत होत्या तर रात्री 7-7:30 आम्ही गेलो
मुंबईत त्यावेळेला 7-7:30 म्हणजे रात्रीचे 10-11 समजा. इतका शुकशुकाट आणि बांधवाड इंडियाला सुपिरियर एरिया असल्यामुळे तिथे सगळे सुपिरियर लोक राहायचे आणि विशेषतः साहित्य क्षेत्रातील लोकांची तिथं खूप वहिवाट होते. तिथे नावच होतं त्या सोसायटीला साहित्य सहवास. तर तिथे मी त्यांच्या पत्त्यावर गेलो. तर मी गेल्यावर मला जाताना माझ्याबरोबर एक मित्र होता. रात्री अंधार असल्यामुळे मी त्याला मित्राला बरोबर घेऊन गेलो होतो. मित्राला घेऊन गेलो होतो. त्याला मी घेऊन गेल्यानंतर आम्हाला रस्त्यात अंधारात एका पोलिसांचा, पोलीस कसे होते माहिती का, हाफ पॅन्ट निळा. मी बोलतो ते बरोबर आहे ना, 52 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 53 कमराला पाटला 53 वर्षापूर्वीची गोष्ट. निळा दगडा हाफ पॅन्ट वरते आणि ते पोटऱ्याला ते असं पट्ट्या तो असा जरा असा मस्त पोलीस उभा होता. त्याने मला अडवलं. कुठं एकच साहित्य संवादात चाललोय. कुणाकडं? ते शांताबाई शेळके. मला वाटलं शांताबाई शेळकेंना अख्खं पोलीस स्टेशन ओळखतं. आता समजू ना काय करतात त्या. म्हणलं त्या गाणी लिहितात, त्यांच्याकडे चाललंय. तू काय करतो? तर मी संगीतकार आहे आणि माझी गाणी रेकॉर्ड होणार आहे. मला वाटलं हे म्हणल्यावर तू असायचं. बरं, मग रेकॉर्ड होणार आहे गाणी. बरं, तर त्यांच्याकडून गाणी लिहून घ्यायला चाललंय. त्यांना असं बघितलं, काय फेकतोय तू, काय तुझ्या गडबड करून आला काय? हो नाही हो म्हणलं. तुम्हाला मला राग आला. म्हणजे तुम्हाला खोटं वाटत नाही का आमच्याबरोबर चला पत्त्यावरच्या जाऊ, त्यांना भेटायचं. मग त्याला पटलं की हा नेतोय म्हणल्यावर. म्हणलं बरोबर ठीक आहे जा. तो गेला. आम्ही घाबरलो. आतून जरा घाम फुटला होता. पुढे गेल्यावर वळून बघितलं, तो माझ्याकडे वळून बघत होता. त्याच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं काय तिच्या आईला महाराष्ट्राला लोक झाले. हल्ली कोण पण संगीतकार होते. मला असं जाणवलं. आणि पुढे शांताबाई शेळकेच्या घरी गेल्यावर त्यांनी जेव्हा दारू घडलं, त्यांना आधी कळलं होतं देवदत्त साबळे येतात. पण खरोखर सांगतो, शांताबाईच्या डोळ्यात पण तेच भाव होते. काय मागणी झालं माझ्याकडे. पण जशा चाली ऐकवल्या तेव्हा त्या खुश झाल्या. त्यांना चाली आवडल्या आणि पटकन वाक्य पण बोलल्या. अगदी बाबांसारखा जातोस रे तू. त्यांचा आवाज गोड एकदम. अगदी बाबांसारखा जातोस रे तू. म्हणलं हो, कारण माझा आवाज आत्तासारखा नाही, फार गोड होता. आणि मी त्या गाण्यांचे शब्द दिले. तर त्यांनी मला काय सांगितलं, देवदत्त मला तुझे ते शब्द नको, जंबल येईल, शब्द लोकांना काढून टाक, मला वजन द्या. आणि त्यापर्यंत त्या मॅच्युअर्ड गीतकार म्हणून मॅच्युअर्ड झाला होता ना त्या. त्यांनी एक कागद घेतला आणि कसं लिहून घेतलं गाण्यामध्ये. त्यांनी पॅटर्न पाडले असे. असे पॅटर्न पाडले. ते बार असतात ना, 8 बार आलेखाप्रमाणे बार पाडले आणि लिहिला हा बोल. त्यांनी हे डोईवाले गाणं अच्छा टाटा टाटा 1 2 3 4 असं काहीतरी करून त्यांनी लिहिलं. पुढे असं काय कर पुन्हा करून त्यांनी ते लिहिलं. आणि मला म्हणजे तुझा सगळं गाणं असं लिहून घेतलं एकडवर. म्हणजे तुझा आम्ही लवकरात लवकर तुला पाठवलं. माझ्या दृष्टीने प्रथित यश कलावंत काय असतो हे मी त्या दिवशी अनुभवलं. मी हे 7:30ला दिलं होतं आणि घरी मी 9-10ला पोहोचलो रात्री. सकाळी 9:30-10ला माझ्या घरी फोन शांताबाई शेळकेंचा. देवदत्त तुझं ते गाणं तयार आहे, फोनवर लिहून घे. आणि अख्खं ही चालचोरीतून गाणं त्यांनी मला फोनवर लिहून दिलं. मग ते गाणं घेऊन खरंच शाळी देणार काय ते ही चालचोरीतून आणि ते गाणे घेऊन मी मग जयवंत कुलकर्णी दादांकडे गेलो. त्यांना ते गाणे तेवढं समजावलं. बरोबर त्यांना समजावलं आणि तिथून मग रेकॉर्डिंगला आम्ही गेलो. ज्या दिवशी चालचोरीचं रेकॉर्डिंग होतं त्याच दिवशी शांताबाई ताई, त्यांना ताई म्हणायचं, शेळके ताई, हे घेऊन आल्या. मनाच्या धुंदीत लहरीत येणार ते गाणे त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग होतं त्या घेऊन आल्या. दोन्ही गाणी त्यांनी त्या दिवशी ते एक ऑलरेडीच मिळालं होतं. ते गाणं तिथल्या तिथं जयवंतना शिकवलं, दाखवलं. तिथल्या तिथं जेवण सगळे मातब्बर माणसं त्यांनी दरदर ते पिकअप केलं आणि ती रेकॉर्डिंग अवघ्या 6 तासात ही दोन्ही गाणी रेकॉर्ड झाली.
आणि तुम्हाला आश्चर्याला दाखवायचं त्यावेळेला HME कंपनीतर्फे वादक कमी दिले जायचे, कारण HME कंपनीचा एक शिरस्ता होता, तुम्हाला आम्ही फक्त 4 वादक देऊ किंवा 3 वादक देऊ, पेटी, तबला आणि एक साईडला. हो आहे म्हणजे माझी गाणी इंग्लिश टाईपची, माझ्या गाण्याला सॅक्सोफोन आणि असं गिटार वाजवायला मी माझं स्वप्न होतं ते. नाही ते तुम्हाला आम्ही नाही देऊ शकत, ते तुमचं तुम्ही बघा. तर त्या काळामध्ये मी बाबांना विनंती करून कुठून वाशीला लावून 500-600 रुपये मंजूर करून घेतले बाबांकडून. आणि त्या काळामध्ये मला ती बाबांनी पैसे दिले म्हणा, तर त्यांनी मंजूर केल्यामुळे म्हणा मला ते वादक बोलवायला मिळाले. आणि त्यावेळेला सुरेश यादव नावाच्या माझ्या मित्राने सॅक्सोफोन वाजवला आहे गाण्यात त्या. तो नंतर फार मोठा वादक झाला सुरेश यादव. त्याने ही गाणी सजवली, त्या गाण्याने अरेंजिंग पण त्यानेच केलं आणि ही दोन्ही गाणी सुरेश यादवने सजवली. मला मी नेहमी त्याचे उत्तर म्हणतो की ह्या गाण्याच्या सजावटीमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. सुरेश यादव म्हणजे त्याच्या चालीचा वाटा आहे, गीतकार म्हणून त्या शांतात ताईंचा आहे, देवन दादांचा आहे. त्याचा उत्तम अरेंजिंग, उत्तम वादकाची वाद्य पण निवडली बघा ना. चालतुरू आपल्या मनाच्या झुंजीचं वाद्याचं मला ते नाव पण माहीत नव्हतं कुठलं. हे वाद्याचं मला नाव पण माहीत नव्हतं रेकॉर्डिंगच्या दिवसापर्यंत. आणि त्या वाद्याचं नाव होतं ओबो. ते मला त्या दिवशी कळलं. ते वाद्य मला न विचारता ते बुक केलं आणि करेक्ट वाद्य त्याने ते वापरलं. आणि मग त्याला जोडून त्याने सॅक्सोफोन वाजवला. आणि म्हणून ते गाणं मनाच्या धुंदीत लहरीत येणार सखे ग साजणी येणार जराशी तोडून जनरी येणार सखे ग साजणी येणार मनाच्या धुंदीत लहरीत येणार सखे ग साजणी चांदण्या रूपाचं आलंय भला मुकडा तुझा अति सागरा माझ्या शिवारी ये तू जरा तारा घाली तुझं पागरा माझे डोळे शिकले ग तुझी वाट पाहून गुलाबी गालात हसत येणार सखे ग सागणी येणार जराशी नादत मुलकत येणार सखे ग सागणी येणार मनाच्या धुंदीत लहरीत येणार सखे ग सागणी येणार. ह्या गोड रचना ह्या सगळ्या काही लोकांच्या सहकार्याने थोड्या आनंदीपणाच्या धाडसाने कल्पना करा या गाण्यात रेकॉर्डिंगचं काम मिळवणं. कल्पना करा मोठमोठे गायक आपल्याला बोलवते म्हणून वाट बघायचे. तिथे मला डायरेक्ट संगीतकार म्हणून संधी मिळाली. ती माझे ग्रह उच्च कोटीचे होते त्यावेळेस. आजपर्यंत परत कसे ग्रह येण्याचे आज या वयात पण मी वाट बघतो. ती सखी साधणी नंतर जेवायला वाढले या गिळायला असं. नंतर मुंबईला तुम्ही गेला की आपण आता खूप मोठे संगीतकार होणार, या होणार तेव्हा होणार, पैसाच पैसा. काय मग पुढचा काय अनुभव नाही तुला गंमत सांगतो. कलाक्षेत्र हे असं आहे, मुंबई सोडा, कलाक्षेत्र असं आहे की ते तुम्हाला 1-2 यशावर जोखत नाही. एखाद्याला एखादं वाद्य वाजवता येतं, त्याने एखाद्या गाण्यावर प्रभुत्व मिळून तेवढंच गाणं छान वाजवलं, बरोबर आहे ना. त्याला ते वाद्यामध्ये कुठलंही गाणं नीट वाजवता आलं पाहिजे, सहजपणे आलं पाहिजे. तेव्हा त्याची कुठल्याही तेव्हा त्याची एक उत्तम वादक म्हणून त्याची मान्यता त्याला मिळते. तसं संगीतकाराचं पण आहे. संगीतकाराला चाल तुरु दिले. मला तर असं वाटलं होतं की चाल तुरु आलंय, मनाच्या धुंदीत आलंय. तोपर्यंत माझं त्यानंतर सुद्धा माझं कॉलेज चालू होतं. मी वाईटच होतो. वाईटले माझे मित्र अरे तुझं आपली आवडलं काल गाणं ऐकलं बरं का, त्याच्या आईला गाणं आहे, तुझ्या माईला बाकी असं म्हणून यायचे किस्से. मला अभिमान वाटायचं. आणि मला असं वाटायचं हिट वर्षभर 2 वर्ष कॉलेज संपेपर्यंत मी हवेत हिट मला असं वाटायला लागलं की आता मुंबईत गेलो
की स्टँडवरून मला सगळे प्रोड्युसर उचलून घ्यायला येते. घरी जायचं नाही, चला डायरेक्ट माझ्या पिक्चरला संगीत द्यायचं. पण असं अजिबात घडलं नाही. मुंबईत आलो आणि 1 नाही 2 नाही जवळजवळ 8 वर्ष मला संघर्ष करावा लागला. किती? 8 वर्ष. जेव्हा कल्पना करा, बाकीचे बाहेरचे सोडाच, बाहेरच्या लोकांनी तो विचार करणं नाही. आणि दुसरी गोष्ट आणखी महत्वाची त्यात होती की माझं अख्खं आयुष्य मुंबईच्या बाहेर गेल्यामुळे कला क्षेत्रामध्ये माझ्या वयाच्या लोकांमध्ये जो वावर टप्प्याटप्प्यानं होत मी परिचयाचा व्हायला पाहिजे होतो तो नव्हतो. मुंबईत आल्यानंतर मग नंतर हळूहळू माझा परिचय सुरू झाला. तो माझ्या परिचयात पहिल्यांदा आला लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, त्याच्यानंतर दीपक शेळके, हे त्यावेळात अनंत जोग, हे त्यावेळेला माझ्यासारखेच स्ट्रगलर होते. सगळे काम शोधले. नाना पाटेकर, हे त्यावेळेचे माझ्या वयाचे, सतीश पुळेकर, हे सगळे त्यावेळेला स्ट्रगलर होते. त्याप्रमाणे मीही स्ट्रगल करत होतो. विचार करा की त्यावेळेला बाबांची लोकनाट्य चालू होती, लोकांची बाबा मुक्तनाट्य आवडत होती, लोकांची मागणी होती आणि बाबांचं नवं मुक्तनाट्य येणार होतं, कोंडू हवालदार. त्या कोंडू हवालदारमध्ये संगीतकार म्हणून त्यांनी प्रॉडक्ट करायचं. जेव्हा जाहिराती येणार तेव्हा नाव संगीत प्रोडक्शन कोण? शाहीर साबळे आणि पाटील. प्रमुख भूमिका सुहास भालेकर, मधु कडू, माया जाधव, आणखी कोण आहे असं भालेकर असेल. ते संगीतकार कोण? नावाला पाहिजे संगीतकार, योगाच्या नावांबरोबर. म्हणून त्यांनी कुणाला घ्यावं? दत्ता डावलेकरांना. आणि त्यावेळेला त्यांनी दिलं दत्ता डावलेकरांना संगीत. मी झालो खट्टू. मला अपेक्षित होती की मला घरातला मी म्हणलं मला मिळेल, मला मिळालं नाही संगीत. पण मी काही बोलू शकत नव्हतं, कारण कानाखाली बसले तर काय झालं म्हणून गप्प बसलो. पण आतून मी नाराज होतो किंवा हे होतो. गाणी प्रॅक्टिस सुरू झाल्या. एका हॉलमध्ये डायलॉगच्या तालमी व्हायच्या, दुसऱ्या हॉलमध्ये ठरलं होतं की डान्सच्या प्रॅक्टिस झाल्या. पण गाणीच बसलेली नव्हती, कारण दत्ता डावलेकर गाणे इतके बिझी होते सिनेमामध्ये, त्यांना वेळच देता येत नव्हता आमच्या पार्टीसाठी. आणि इकडे डायलॉग तर बसत आले सगळे, डायलॉगचे सीन सगळे बसत आले आणि गाणी नाही. कुठली नृत्यांगना ती तडफडणार ना, माया जाधव तडफडत होत्या. तर काय हो शाहीर दादा, आम्ही इतकं हे करतोय, एकही नृत्य बसलेलं नाही, मी केव्हा बसवणार? तुम्ही ऐकल्या वेळा मला म्हणाल मला नाही, मी नाही करू शकत. आता काय करायचं? आता जवळजवळ 4-5 वेळा झाल्यानंतर मी कोण नव्हतं, बाबा नव्हते, कोण नव्हते, तालमी चालू होत्या. आणि आज एक चर्चा चालली होती, काय चाललंय गावदेकर साहेब येत नाही, कसं करायचं, काय करायचं वगैरे. म्हटलं मी एक सांगू का, मी तुम्हाला मी काय केलं होतं की ती गाणी आली होती ना बाबांकडे, ज्या हातेकर म्हणून लेखक होते त्यांनी दिली होती, ती गाणी मी हळूच त्यातली काही गाणी उचलून घेतली माझ्या हस्ताक्षरात आणि माझ्या मनाने काही चाली लावल्या होत्या आणि त्या चाली केल्या आणि मी माझ्याजवळच त्या मनात ठेवल्या. म्हटलं नाही जरी कोणाच्या गल्लीत आपल्याला वापरता येतील म्हणून मी माझ्या मनात ठेवलं होतं. पण ही संधी मिळाल्यावर मी मायाताईंना म्हटलं, माया ताई अशा ह्या चाली आहेत ना शब्द, त्याला मी काही चाली केल्या, ऐकव. आणि मी त्या 2-3 चाली त्यांना ऐकून दाखवल्या. अरे म्हणजे चांगलं एक चालली या हो. तेवढ्यात बाबा आले म्हणजे सगळ्या शाहीर म्हणले, घरातच एवढा संगीतकार एवढ्या चांगल्या चाली केल्या, तुम्ही त्या चालींचा विचार का करत नाही? असं नाही कोणी म्हणाले. कारण आफ्टर ऑल दत्ता डावलेकर तपस्वी आणि बुजुर्ग माणूस, असं माझ्याही मनाला येऊ शकत नव्हतं आणि दुसरं कुणी म्हणणार नाही. पण वेळच चालली होती निघून. तर म्हटलं तुम्ही ह्या गाण्यांचा पण विचार करा, त्यांची गाणी घ्या पण ही पण गाण्यांचा विचार करा ना. 1-2 गाणी तोपर्यंत निदान 2 डान्स बसतील, विचारून बघा दत्ता डावलेकरांना. योगा गाणे 2-3 दिवसात दत्ता डावलेकर आले. बाबांना त्या चाली आवडल्याच होत्या. दत्ता डावलेकरांना सांगितलं की असं त्याने गाणी केली, जरा ऐकून बघता का? त्यांनाही आवडली गाणी. मोठ्या मनाचा माणूस तो. म्हणजे सुंदर आहे. म्हणजे शाहीर देवदत्ताने चांगल्या गाणी केल्या. तर त्या चालीचा आता मला खूप वर्ष झाली त्याला. त्यातलं एक गाणं होतं त्याला इंग्लिश वाजवतं, हे फिल्म वालं पाहुणं जराई का, अहो फिल्म वालं पाहुणं जराई का, तुमच्या ओढीनं लाडी गोडीनं मला न्याय का, तुमच्या ओढीनं लाडी
अव फिल्म वालं पाहुण जराई का. एक गाणं होतं दुसरं बाई माझा कलदार रुपया बंदा. हा, मला प्रीतीची झाली बाई बाधा आणि वय 16 औंदा. हो वय 16 औंदा. बाई माझा कलदार रुपया बंदा. हो आई माझा कलदार रुपया बंदा. हो बाई माझा कलदार रुपया बंदा. ह्या 2 चाली ज्या वेळेला मला आठवल्या होता त्या मी म्हणून दाखवल्या. त्या 2 चाली आमच्या फार मोठ्या त्या आवडल्यानंतर मग जाऊदे काय म्हणजे हरकत नाही. त्याची गाणी काय देवताची गाणी चांगली झाली. आणि एक काम करा म्हणले तर गावामध्ये असं कसं म्हणजे आम्ही तुम्हाला एवढं बोलवलं आहे आणि मुख्य म्हणजे बोलवले ॲडव्हान्स पण घेऊन बसले होते ना. प्रोड्युसर राहायला गावातला बाबांमधला आणि तुम्हाला बोलवलं आणि इतकं आता ते लोक जाहिरात पण झाली तुम्ही तर पाहिजे. तुम्ही एक काम करा माझं तर नाव द्या मी तर बोललेली एकूण गाणी एकूण करतो पण देवदत्तचं पण नाव द्या. आणि त्यावेळेला कोंडू हवालदारच्या जाहिराती सगळी नावं वगैरे मग संगीतकार देवदत्त साबळे आणि आपले संगीतकार दत्ता रावजेकर आणि देवदत्त साबळे हे नाव आलं. इथं मला पहिल्यांदा गरज नसली. मला जेव्हा मी गाणी करायला येतो त्याला काही लोक म्हटले हे ह्या काय ताल तुरू आणि बंपक करणारी त्याला काही लावण्या येतात का. पण योगायोगाने ती लावण्या मला जमल्या सुंदर होऊन गेलं. पुढची गवळणी चाल आठवत नाही पण गवळणी माझ्याकडून चांगली झाली ते चांगलं झालं पुढे मार्गी लागलो. आणि मग हळूहळू कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये मी विजय कदम मी हे केलं होतं. विजय कदम आणि नाटकाचं नाव हे एकांका स्पर्धा असायचा तिथे मी वाजवायला मी जायचो. जे मिळेल ते काम करत गेलो. वाजवण्याचं वाजवणं संगीतकार संगीतकार अशी कामं करत करत आधी काय केलं वावरत राहिलो लोकांमध्ये ओळखी वाढवत राहिलो. आणि मग लोक मला ओळखायला लागले. मग हळूहळू टप्प्याटप्प्याने एक एक काम मिळेल. नंतर नाटकामध्ये तुम्ही बरंच म्युझिक दिलं किंवा गाणी झुडवासारखं नाटक असेल किंवा बयादार वगैरे बरीच नाटकं केली. त्याला एक सांगतो पण आता सगळ्यांची नावं नाही पण महत्त्वाची नावं घेतली तर गुजरा यासारखा लक्ष बेर्डे होता. कशी मी राहू तशीमध्ये राम नगरकर होते. त्याच्यानंतर संजीवनी बिडकर आपले पुण्याच्या प्रसिद्ध लावणी सम्राटी सुरेखाताई होत्या. त्याच्यानंतर दुसरा सामना विक्रम गोखले आणि आताचा मोठा नटे आता झालेला सचिन खेडेकर हे होते. त्याचं संगीत केलं होते मी. त्याच्यानंतर मग अशी टप्प्याटप्प्याने माझी पात्रता वाढत गेली आणि मला बऱ्यापैकी वंदनांकित लोकांबरोबर काम करायला मिळायला लागलं. त्यातलं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात ज्याला माइलस्टोन म्हणतात ज्यानं एक आपल्या नावाचा आपल्या कलाकृतीचा आपल्या तपश्चर्येचा जे काय केलेलं आपल्या प्रयत्नांचा दबदबा निर्माण होतो असं काम मिळालं म्हणजे झुलवा नाटक. एक तर झुलवा हे नाटक असं होतं झुलवा नाटक असं होतं की खेडेगावातल्या एका अतिशय ज्वाज्वल्य स्त्री समस्येवर आधारित होतं ते. परिसरामध्ये गावात त्या काळामध्ये गावाच्या परिसरामध्ये त्या गावाच्या परिसरामध्ये काही देवाच्या नावाने मागणारे काही जोगते वगैरे असायचे. वेगवेगळ्या जमातीचे वाघ्या मुरळी वगैरे तसे जो यल्लमाच्या देवीच्या नावानं मागणारे जोगवा मागणारे जे लोक असायचे तो एक समाज होता. तो गावोगावी जायचा आपलं पालन ठोकायचा. त्या गावात 4 अडचण भीक मागून जमोरीची पुढचं गाव वाटायचं. मग काय काय ठिकाणी तर असे असायचे की ते एखादं गाव फिक्स करायचे मग आजूबाजूच्या गावात जाऊन आणून परत त्या गावात ते स्थिर राहायचे. असे पण काही होते. त्यातल्या असं नाही का स्थिर राहिलेल्या गावातल्या घरातली जोगतिणीच्या घरातली ही समस्या. तर विषय असा होता की त्या जोगतिणीच्या वय झालेली असतात. त्या जोगतिणींची वय झालेली असतं आणि तेवढा त्यांना हे मिळत नाही भिक्षा मिळत नसते. त्यामुळे ते सगळे काचावलेले असतात आणि त्यांची नुकतीच वयात येऊ लागलेली मुलगी असते आणि तिला ओढ असते शिक्षणाची.
ती यांच्या नादाला लागत नाही किंवा यांना थारा देत नाही. त्या सगळ्यांचं म्हणणं असतं की तू जोगती मागायला आमच्या बरोबर चल. काय वेगळं नाव तर लक्षात यल्लमा देवीचं नाव हां तू आमच्याबरोबर चल चल. त्याच्यावर त्यांच्यात वाद चाललेले असतात. ती नकार देते हे काय काय आमिष दाखवतात बळजबरी करतात काय काय पण नाही. शेवटी जर आमिष बघ तू आलीस तर तुला आम्ही शाळेत पाठवायचं. तिला शिक्षणाची ओढ असते शिक्षण शिकायचं असतं. तू आलीस तर तुला आम्ही शाळेत पाठवू. बघ पुस्तकं घेऊन देणार ते आमचं पाठी घेऊन देणार मग ती तयार होते आणि ती दोघं मागायला जाते. तिथेच घोटाळा असा होतो की ती दोघं मागायला सुरुवात केल्यानंतर गावाच्या टार्गेट लोकांच्या नजरा तिच्याकडे फिरायला लागतात आणि मग तो दुष्टचक्र ते सुरू होतं. अशी सगळी ती कथा आणि मग तिच्या आयुष्याचं कसं मातेर होतं. आणि त्या सगळ्यामध्ये कसं होतं रसिको की त्या सगळ्यामध्ये 2 स्तर होते नाटकाला. एक होता प्रत्यक्ष जोगता जोगतीने मागतात तो त्याच्यासाठी जी देवीची गाणी होती तो एक वेगळा स्तर होता आणि त्यांच्या जीवनात जे घडतं त्याचं भाष्य करणारी गाणी तो एक वेगळा स्तर होता. नेरेटिव्ह म्हणतात ना त्याला बरोबर आहे ना शब्द नेरेटिव्ह नाही आपण बरोबर कुठल्या गोष्टीचं वर्णन करतो की आता हे घडतंय आणि बघा आता तिथं हे वाटलं झालंय अशा पद्धतीची काही गाणी होती. आणि काही ते जोगतर मागतात तेव्हा तर त्यातलं एक गाणं आता लक्षात आहे ते मागतात जेव्हा जोगतं नाही तुम्हाला माहिती नाही माझी ग माता यल्ले देवी तू माझी ग माता यल्ले माझी ग माता यल्ले देवी तू माझी ग माता यल्ले भाऊ तुझी किरत पसरो या जगतात सती माता यल्ले भाऊ तुझी किरत पसरो या जगतात सती माता यल्ले रेणुका देवी बोले देवी रेणुका देवी बोले कराया किरत देवीच्या दारात यल्लमा देवी बोले यल्लमा आई तुझा मी भंडारा मिरवीते यल्लमा आई तुझा मी भंडारा मिरवीते साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही गोवा मागते साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही गोवा मागते देवीच्या कारण गिरण घेऊन तुम्ही मागते देवीच्या कारण गिरण घेऊन तुम्ही मागते साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही गोवा मागते साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही गोवा मागते साऱ्या गावाच्या हे लक्षात घ्या गाणे हे गाणं देवीचं जोगवा मागतानाचं गाणं आहे हां. आणि नंतर तिच्या आयुष्यात एक टप्पे घटना घडतात काय रसिकाने विनंती केली हे गाणी फार वर्षांनी मी गातोय आणि हे रोज महिन्याचा प्रसंग कधी येत नाही चुकून झाली तर क्षमा करा पण भावना लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा येतो की तिला जेव्हा ती वयात येते आणि वयात आल्यानंतर तिच्या वयात येण्याचं त्या घटनेचं स्टेजवर ती त्या पद्धतीनं वावरताना दाखवली. आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंडला मी गाणं ठेवलं होतं अंबा मोहरला पाडाला कियाला अंबा मोहरला पाडाला कियाला अंबा मोहरला पाडाला कियाला अंबा मोहरला पाडाला कियाला सुगंधिका काग मनत हसला सुगंधिका काग मनत हसला फुलत्या फुलात गुंडाकी घुसला फुलत्या फुलात गुंडाकी घुसला फार नाही
होती, पण त्यातनं तो भावार्थ सांगायचा प्रयत्न केला होता, त्यातनं तिचं वयात येणं आणि आता पुढे काय होणार हे नकळतपणे सूचित करणं. आणि पुढे असं घडतं की ती नाचते फिरते गावाला आणि मग हळूहळू टार्गेटांच्या नजरा तुम्हाला बघायची सांगितल्याप्रमाणे वाढायला लागतात, निर्धारा वाढायला लागतात. आणि तिच्या आनंदाच्या भारात आईने हे केल्यामुळं जेव्हा ते सांगतात की तुझं नाचतेच लोकांना एवढं आवडते, तुझं देवीचा त्यांच्याकडे एक प्रथा असते, ती देवीला जाऊन आली एखादी मल्हारी जोती तर तिचा मान खूप वाढतो आणि तिला मान्यता मिळते. तुझं जाऊन आली आणि तिचं जर मळवट झाला तोपर्यंत मळवट ते देत नाही लावायला काहीतरी, तर ते तू जाऊन आलीस तर तुला तो मिळेल मान, आणि तो जर मान मिळाला तर आपल्याला खूप पैसा मिळेल, कारण प्रत्यक्ष देवीचा आशीर्वाद तुला मिळाला असेल. म्हणून ती आनंदाने दे. आता ही कुठेतरी ते खुश झाली की मला शिकायला मिळणार, मला शिकायला मिळणार, म्हणून ते हळूहळू ते सगळं ऐकायला लागते. आणि ती त्यावेळेला ती गावाला घरा निघते देवीच्या मळवट भरायला, म्हणजे देवीच्या सौंदर्याची जत्रा सगळी जगली निघाली, जगली निघाली हो जुगुळवाडीला. सौंदर्याची जत्रा सगळी जगली निघाली, निघाली हो जुगुळवाडीला. जुगुळवाडीला आली गुगुळ काढाया, गुगुळ काढाया आली गुगुळवाडीला. सौंदर्याची जत्रा सगळी जगली निघाली, जगली निघाली हो जुगुळवाडीला. हे वीणा कुंडी कुणा कुंडी आली नया, कुंडी कुंडी सुंडीच्या पायी लागाया. सौंदर्याची जत्रा सगळी जगली निघाली, जगली निघाली हो जुगुळवाडीला. जगली निघाली हो जुगुळवाडीला, जगली निघाली हो जुगुळवाडीला. तिचा प्रवास दाखवलाय तो की आता ती आनंदाने गेली. तिला कळले की आता मला हे देवाला जाऊन आले, शब्दांची गंमत किती छान आहे. पैसे पण मिळणार आणि मला शाळा शिकायला मिळणार. मुख्य म्हणजे तो तिला हे असतो, पण हे घडतच नाही. हळूहळू ती त्या दुष्ट चक्रात अडकत जाते. आणि एक दिवशी संधी काढून चोळ भैरव गावातले काही तिच्या अत्याचार करतात आणि मग तो ती त्या ओरबाडलेल्या अवस्थेत, विषण्ण अवस्थेत ती अशी एकदम संपूर्ण सगळा तो गांधा गांधा सगळे वादनांची अशी छान गप्प बसलेली असतात की स्टेजवर. आणि तिथे मी गाण्याची ही गाणी सगळी मी लिहिली होती आणि संगीत केलं होतं. ती गाणं असं लिहिलं होतं, काही वाजू नका तुम्ही, कारण वाद्य नाही जात, शेवटी वाजवायचं. हिरव्या रानाला वणवा लागला, विषण होऊन बसलेली. हिरव्या रानाला वणवा लागला, ढग लागली कवळ्या जीवाला, शिवला सांगून करपून गेला. उदे बोला हो उदे बोला, अरे आई यल्लमाचा उदे बोला. उदे 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 यल्लमाचा उदे, उदे 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 यल्लमाचा उदे, उदे उदे उदे. हे सूचित केले म्हणा, करा इथं उदे करा, असा त्याचा उद्वेग त्यातला दाखवला होता. त्यातून तो आत्तिकता तिची आणि प्रेक्षकातून उठणारा करा करा, अंधश्रद्धेचा उद्धार करा, असा त्यातनं तो भावार्थाने मांडला. बघा, ही शब्दाच्या ज्वाळाच ह्या एक प्रकारे अशा पद्धतीचं असं ते ती रचना प्रसंग. आणि हे नाटक आणि नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाला काय मिळालं किंवा काय हे मिळालं राज्य नाट्य त्याला प्राईज मिळालेलं आहे. त्याला आहे ना साहेब, जोगोला प्राईज आहे, राज्य नाट्याचं प्राईज आहे. मी कॉम्पिटिटर होतो. मला नंतर मी थोडासा नंतर दुसऱ्या कामामुळे थोडं कमी जाणं झालं होतं, पण गाणी बसवल्यानंतर मग हळूहळू पण मला एक जाणवतं की मला जे समाधान मिळालं की जे आजही मला ते मिळतं ते आपण जन्माला येऊन काहीतरी समाजोपयोगी ओढ पाडणारे नाट्याच्या रूपाने पण काही ना काम केलं. ती चाल दुरुदुरू केली मनाच्या तुमची हे मनाला समाधान गुदगुला देणारं असेल, पण समाजाला शिक्षण देणाऱ्या माध्यमाचं जे नाटक आहे त्या नाटकासाठी आपण एक
4 आण्याचं पाहिजे आपण योगदान आपण देऊ शकलो ह्याचा मला आनंद होतो. आणि कधी सांगू का तुम्हाला खरं, किती काही होऊ दे, माणसाला जे आनंद देणारी गोष्ट आहे ती चिरकाल त्याच्या डोक्यात राहते. मला धीरे धीरेचं गाणं आवडतं, ही गाणी आवडतात. चाल दुरून तुम्ही लिहिलंय की चाल दुरून माझं पहिलं लेकरू मी लिहिलंय. त्या गाण्यांनी मला संगीतकार होण्यासाठी उभारी दिली. पण एक सांगू की टप्प्याटप्प्यावर प्रगतीचा टप्पा दाखवणारी गाणी, ही नाटकांची गाणी मला, या गाण्यांनी मला खूप आनंद दिला, समाधान दिलं. आणि सगळ्यात म्हणजे आपण मराठी परंपरेतलं आणि संस्कृतीचं काहीतरी देणं लागतो आणि ते आपल्याकडून फेडण्यात आपण किंचितचा प्रयत्न केला आणि थोडासा यशस्वी झालोय, हे समाधान मिळेल. दादा, त्या काळी दूरदर्शन हे नवीन आणि प्रभावी माध्यम होतं. दूरदर्शनवर जाणं महा अवघड होतं. म्हणजे आम्ही तर आठवते लोकधारा लागली की आम्ही रविवारी वाईट 2-3 TV असायचे, त्यांच्या घरी अशा रांगा लागायच्या आणि तेव्हा माणसे हाकलायची नाही. नंतर घरोघरी TV झाला तरी हाकलायचे नाही. पण त्यावेळी माणसं स्वागत करायचे. तेव्हा सगळी माणसं एका पातळीवर श्रीमंत होती. म्हणजे ज्याच्या घरी स्टोव होता तो तितकाच आणि चूल होती तोही तितकाच. तर अशा काळात टीव्हीवर कार्यक्रम होणं, टीव्हीत निवड होणं, तेव्हा तुम्ही टीव्ही किंवा दूरदर्शनवर प्रभावी माध्यम कलाकारांसाठी त्यात तुमचा प्रवेश कसा झाला? इतिहासाची पुनरावृत्ती हा शब्द माहिती आहे तुम्हाला, तो इथं पण घडला. आडाण्यातलं शहाणपण म्हणतात ना, आडाण्यातलं धाडस, शहाणपण नाही धाडस. ही चालू करताना तुम्ही विचार करा, हो HMV कंपनीचे सर्वा श्रीनिवास खळे हे बाबांकडे आले आणि चिंपाट 15-16-17 वर्षाचा पोरगा त्यांना म्हणतं मला पण संगीतकार व्हायचे, मला ही काही गाणी केली. कल्पना करा, हे अडाणीपणातलं धाडस होतं. दुसरा कोणाची जर समजदार असतात त्याची हिंमत नसती झाली आपण एवढ्या मोठ्या माणसाकडे जाऊन मला संगीतकार व्हायचे म्हणून बोलण्याची. पण मी मुलाचं शिक्षण हे वय कमी असल्यामुळे ते धाडस केलं. सेम अशी घटना घडली की एका ठिकाणी माझा एक छोटासा प्रोग्राम होता, तर तिथे मी एक बाबांचं लोकगीत ढोलकी अडकवून मी म्हणत होतो. तिथे मला ओळखणारा एक माणूस होता, तो भारावला एकदम. आणि ते बघायला कोण आले होते, प्रमुख पाहुणे म्हणून त्या प्रोग्रामचे होते बाळ धुली साहेब आले होते आणि शिवाजी साठे पण होता. तेव्हा शिवाजी आमच्या कॉलनीत राहायचा, तो आला होता. अच्छा, आम्ही दोघं तिकडे ते आले होते बघायला. त्यांच्यात आपापसात चर्चा झाली होती आणि काय मस्त राहतोय आपल्याला, कोण आहे हा, त्यांच्यात ती चाललं हावभाव कळत होते. त्यावेळेला तो मुलगा म्हणणार आहे, देवदत्त तू एवढा चांगला गातो, एवढा चांगला प्रेझेंट करतो, तू TV वर काय येत नाही? हां, मला कोण ओळखते TV वर? कारण TV वर खरं सांगतो, हा बोलला ते खरे, TVच्या एरियात पण कोण धाडस करायचं नाही. इतकं एकच चॅनल आणि इतका धाक होता त्याचा, ब्लॅक अँड व्हाईट. तर मग मला तो मुलगा म्हणलं मला कोण ओळखतंय? तर म्हटलं मला असं कर, अमुक अमुक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये मी अमुक आहे. तो कुठल्या तरी टेक्निकल डिपार्टमेंटला होता. ते चित्र काढतात ना किंवा काय लिखाण करतात, ते त्याला काय म्हणतात ते. तो म्हणलं तिथे मला भेट. हां, तिथे मला भेट. नावं येतात ना ती लिहिणारा काय वगैरे, तिथे मला भेट म्हणलं नक्की बघा म्हणलं. आणि त्याला वडीलला तुमचं टावर धगधग करत मी गेलो. त्याला एवढं स्ट्रिक्टेशन नव्हतं, एवढं स्ट्रिक्ट नव्हतं सगळं वातावरण. थोडंसं नाव सांगितलं मला, त्या माणसाला नाव सांगितलं, सोडलं. त्याचं नाव भाऊसकर का काय नाव होतं, रमेश का ते नाव. म्हणलं गेलो भेटायला. त्यानं बरोबर मला नेलं. त्याला डिपार्टमेंट होतं, लोकसंगीताचं डिपार्टमेंट. ते काही नलिनी रामसे नावाच्या बाईंकडे होतं. तो म्हणला नलिनी रामसे मॅडम हे गीतकार आपले संगीतकार देवदत्त साबळे, तिला ती चालू माहीत नव्हतं काय, पण ती रामसे ना पण मराठी येत होतं, तिला माहीत नव्हतं. ती म्हणजे अच्छा ते गातात, त्यांना गाण्याची इच्छा, मी ऐकले गाणं चांगले गातात, तर तुम्ही बघा जरा विचार करा. तर एखाद्या गाणं म्हणून दाखवा. तुम्ही त्यांना बाबांचं एक ओळख म्हणून दाखवली. स्पष्ट म्हणल्या चांगली गातात ते, सुंदर आवाज आहे.
ठीक आहे, मग तुम्ही असं करा, तुम्ही एक 10 मिनिटाचं हे द्याल का, प्रोग्राम द्याल का 10 मिनिटाचा? हो म्हटलं ती बाबांची 3 गाणी मी करीन. नाही 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 नाही, त्याच्यात एक तरी नवीन गाणं पाहिजे. काय? एक नवीन गाणं पाहिजे. बाबांची 2 गाणी घ्या आणि एक नवीन गाणं पाहिजे, तर मी तुम्हाला ती संधी देईन. यू कॅन इमेजिन दॅट. दाखवायला त्यांनी मला 4 दिवसात बोलवलं होतं. 3-4 दिवसात मी 40 गाणं रचलं लोकगीत त्यावेळेला, काम मिळावं म्हणून. आणि बाबांची 2 गाणी, वर एक बाबांचं, खाली एक बाबांचं, मध्ये माझं, अशी रचना करून मी घेऊन गेलो. बाबांची ती कोळी गीत होतं, दोन्ही बाबांची, आणि माझं एक कोळी गीत मी लिहिलं. आणि ते गाणं असं होतं, चालू डान्स नाते मी त्यांना नाच गो ना झोकान नाच, नाच गो ना झोकान नाच, रेशमची साडी तुला सोन्याचा ताज, आज लगीन गोमुख, आज लगीन गोमुख, आज लगीन गोमुख, आज लगीन गोमुख. कोण आईले गो बंदरावरी, शिड फडफडत दर्यावरी, शिड गर्दी जमली गो मांडवादारी, पुण्या राजाची आली स्वारी. आयलो राजा वाजतय बाजा, आयलो राजा वाजतय बाजा, चालताना पोरी वाही लाही 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 लाही. नाच गो नाच, झोकान नाच, रेशमची साडी तुला सोन्याचा ताज, नाच गो नाच, झोकान नाच, रेशमची साडी तुला सोन्याचा ताज. हो, तुम्ही म्हणा हा माणूस भेटतोय 3 दिवसात लिहिलं, पण खरं सांगतो एवढा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. 3 दिवसात गाणे लिहिलं, कारण खरं की मला ते नाही तर मला परत संधी मिळणार की मिळेल न मिळेल ही भीती होती. आणि हे गाणे लिहिलं मी, आणि योगायोगाने ती गाणी नंतर रेकॉर्ड झालं, लोकप्रिय झालं. तर मी गाणी लिहिली ते आणि सादर केलं ते, आणि तिथून मग मला हळूहळू बीड चेपली ना. त्या प्रोग्राममुळे काय झालं की टीव्हीवरचे 1-2 आणखी माझ्या वयाचे जे माणसं होती, टेक्निशियन म्हणा, प्रोड्युसर म्हणा, ते जरा ओळखीचे व्हायला लागले. मी थोडासा हे होतो. हे बघा, एक सांगू, काम मिळवायचं तो थोडंसं पोरगं पण बनवलं. तुम्ही म्हणाल की घरी बसा, तुम्हाला कोणी शोधेल की, त्याचं नाही होत. तुम्हाला ही इंडस्ट्री अशी आहे, तुम्ही किती चमकणारं सोनं असाल, तुम्ही चमकून दाखवेपर्यंत ते तुम्हाला सोनं म्हणून हे सोने दाखवावंच लागतं. त्याप्रमाणे मी काय आणि मग हळूहळू त्याच्यावर करता करता एक दिवशी माझी ओळख झाली. आता ही गाणी मला म्हणता येतील न येतील, पण तुम्हाला सगळ्यांना ही गाणी माहिती आहेत. माझी ओळख झाली त्यावेळेच्या प्रोड्युसर किरण चित्रे. तुमच्या वयाच्या सगळ्यांना हे नाव आठवत असेल, पण महाराष्ट्राची लोकधारा हा जो कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम सगळा त्या बाईंनी, किरण चित्रे ताई ह्यातून निर्मात्या होत्या. तर त्यांनी त्याच्याही आधी मी नवीन ओळख झाल्यावर मला विचारलं, देवदत्त तुझ्याकडे काय आहे रे? ओळख झालं, पण स्वभावाने फार गोड त्या बाई. म्हणजे काय तुझ्याकडे? तर म्हटलं माझ्याकडे काहीच नव्हतं. तर म्हटलं माझ्याकडे काय आहे, पण तुम्हाला कशा प्रकारचं पाहिजे? म्हणजे असं काय देशावरचं वगैरे असं पटकन शब्द गेला माझ्याकडून. तुम्हाला असं समूहगीत वगैरे केलं असेल तर चालेल का, आहे का? तर म्हटलं मी एक गाणी चाल डोक्यात आहे, मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रयत्न करतो, एक 4-8 दिवस द्या मला. आणि मी त्या माझ्याकडे ती एक चाल तयार होती. सगळ्यांच्या माहितीच नाही तुम्हाला, ते गाण्याचं वेगळे. त्याला एक गाजलेले गाणे होते बघा, म्हणजे आजही ते लोकप्रिय म्हणता येणार नाही, सर्वमान्य त्याला देशाचं गाणं म्हणतात. जावं आपण सांगतो हिंदी लोकप्रिय गाणं आता आपण नाही. तर ते झालं, त्या गाण्यावरून मला चाल सुचली होती, तशी मी चाल केली होती. तर मी काय केलं, माझ्या मित्राकडे एक मोठा चांगला लेखक मित्र होता, त्याचं नाव नव्हतं, नंतर नाव माणसाचं झालं. तर त्या गीतकार म्हणून त्याच्याकडे गेलो. म्हटलं तो पण माझ्या वयाचा,
तो पण प्रयत्नशील होता. ते म्हणतात ना, एका पुढच्या ओळीत एक दोघं जण असले एकमेकांना आधार देऊन वाचवायचा प्रयत्न करतात. नंतर त्याने मला मदत केली आणि त्याने मला त्यावेळेला उत्साहाने ती 2 गाणी लिहून दिली आणि ती गाणी तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेला ऐकली. निदान आत्ताच्या वयातली मुलं थोड्याफार या वयाच्या लोकांना माहिती असतील. सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, सत्य शिवम सुंदरतेचा मंत्र घोष आहे. सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, हे त्यावेळेला गाजलेलं गाणं समूहगान म्हणून लोकप्रिय झालं. आणि दुसरं राहो अभंग शांती संदेश हा जगाला, शस्त्राविनात जिंकू आम्ही मनाला. राहो अभंग शांती ही गाणी आठवतात. झालं ही 2 गाणी त्यावेळेला लोकप्रिय झाली आणि त्या गाण्यांनी मग मला तिथे हळूहळू एक एक कामं मिळायला लागली. मग ती टायटल यायला लागली. त्यावेळेला 13 भागाच्या यायच्या सिरियल, 13 एपिसोडच्या सिरियल आठवलं. 13 भाग. त्याला एक बिंब प्रतिबिंब सिरियल काढली. त्या सिरियलचं टायटल, तर संगीत आणि गायक मी होतो. बिंबातून प्रतिबिंब जन्मले, प्रतिबिंबित हे बिंब जाहले, मोही गुंतुनी मृगजळा कवटाळुनी बसले. आठवतंय ना गाणं? तर ते गाणं केलं त्यावेळेला टायटल म्हणून. नंतर पुढे एक जुईली म्हणून सिरियल आली ती जुईली, त्याची काही गाणी गेलेली. त्यातलं एक गाणं बालकवीचं होतं. छाननी माझी छोंडुकली ती कोणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्यातून हळूच पाहते डोकावून, छाननी माझी छोंडुकली ती. हे बालकवींची रचना त्यावेळेला मी केली होती. अशा रीतीने मला मग हळूहळू टी व्हीवर कामं मिळायला लागली. बऱ्यापैकी माझी गाणी गायला वाजायला लागली, लोकप्रियता मिळाली आणि मग पुढे तो दादा, शिक्षण घडला. सिनेमा क्षेत्राकडे तुम्ही फार वळला नाही किंवा तिकडे दिसत नाही फार, त्याचं काय, त्याच्यामध्ये तुमचा प्रवेश वगैरे काय? तो दुर्दैवाचा पिरियड होता की माझा दुर्दैव तो एकमेव क्षेत्रात आहे की तिथं माझी डाळ शिजलीच नाही. तुम्ही दुमकून पण फारसं बघितलं नाही. आले 3-4 लोक आले की जे नौखे असतात, त्यांना कमी पैशात काम करू शकेल किंवा पहिली संधी मिळाल्यावर जास्तीत जास्त कॉपरेट करेल असं काय हवा असतो, असे लोक काही आले आणि मी कामं केली. काम त्यावेळेला असं होतं, मिळेल ते काम मी स्वीकारलं. मी असं नाही केलं की मला हे मिळेल तर कमी द्यायचं नाही करणार, मला आता एवढे नाव झाले वगैरे काय नाही, मिळेल ते करायचं. पण कधी ना कधी संधी मिळणार असेल ते पुढे मिळाली मला. तर त्यावेळेला काही गाणी मला आली संगीतकार म्हणून करायचं आणि त्या चालू झाल्या. पण दुर्दैवाने त्या पिक्चर्स आले नाहीत. काही पिक्चर्स रेकॉर्ड झाली गाणी. सुरेश वाडकरजींनी त्यातली काही गाणी गायली. त्यातलं एक गाणं मी गायलं होतं, जे जास्त गाण्यांचा शब्द लिहिले होते प्रतिजयश गीतकार सर्वमान्य जगदीश खेडकर दादांनी लिहिली होती. आणि त्यांची माझी ओळख नव्हती. प्रोड्युसरला त्यांनी गाणं लिहून दिलं आणि प्रोड्युसरने मला दिलं आणि मी चाल केली. तर गाण्याची रचना होती कशी, भारुडाची रचना होती. भारुडाचा ढंगाने लिहिलं होतं ते गाणं त्यांनी. असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला, अरे असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला. माणसाच्या पोटी राखूस जडला, माणसाच्या पोटी राखूस जडला, असा कसा असा कसा असा कसा असा कसा असा कसा असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला, असा कसा देवा माणूस घडला. धन दौलतीची धरुनिया आस, धन दौलतीची धरुनिया आस,
गोरगरिबांच्या गळा लागली पात अव भोळ्या बाबड्यांना विचार पडला भोळ्या बाबड्यांना विचार पडला असा कसा असा कसा असा कसा असा कसा देवा माणूस असा कसा देवा माणूस गेला असा कसा देवा माणूस गेला असा कसा देवा माणूस गेला ला 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 पडद्यावर आले नाही ते गाणं पण अशी कित्येक गाणी दुर्दैवाने फक्त म्हणजे दुर्दैवाना म्हणा किंवा म्हणजे सुदैवाने म्हणा असा कसा देवा माणूस मोडला. नाही, आता कसा तुमचं म्हणजे तुमच्या कल्पनेचा जो चोराडा झाला असं झालं ते एक गाणी मात्र 2 गाणी माझी म्हणजे मी नंतर सांगू तुम्हाला रागू नका तुम्ही म्हणा माजुरडेपणा करतोय नाही. एक तर त्या काळात असं घडलं होतं त्यावेळेला सिनेमा सगळा मरगळीला आणि आता तरी तीच अवस्था आहे त्यावेळेचा मृतप्राय अवस्थेत आला होता कारण त्यावेळेला मोजके ज्यांना चालणारे म्हणून म्हणता येईल असे मोजके 2-3च लोक होते. कोल्हापूरचं बारदान सगळं गुंडाळलं गेलं होतं कोल्हापूरची दबदबा संपला होता आणि जे काही थोडेफार होते ते मुंबईतले कोल्हापूरलाच करायचे ते पण मुंबईतलेच लोक होते. शूटिंग वगैरे सगळं कोल्हापूरला असायचं पण प्रोड्युसर बरेचसे मुंबईतले होते आणि असे ते प्रोड्युसर होते की त्यांचे ऑलरेडी ग्रुप तयार होते. नावच घ्यायचं झालं ते सचिन पिळगावकर साहेब किंवा महेश कोठारे ते माझ्या आधीपासून या क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या तेव्हापासून ते संगीतकार सगळे मैत्रीचे संबंध होते त्यामुळं ऑलरेडी त्यांनी प्रत्येक वेळी कोण नवीन माणसाला संधी देईल कोण देणार रिस्क कोण घेणार चाललेलं नाही माझ्या नावावर चालते त्याच्याबरोबर एक संगीतकार आणखी जर नावालाच असेल तर पिक्चर खपायला लावून मला त्यावेळेला कोणी संधी दिली नाही आणि सगळ्यात मोठा जमावर चालला होता कोणाचा माहिती का दादा कोंडके नावाचा त्या माणसाने सगळ्यांच्या टपऱ्या बंद करून आपला मॉल चालू केला आणि सगळं गिराईक तिकडे लुटलं होतं. नो हिट पिक्चर त्या 8-10 वर्षाच्या पिरियडमध्ये मी वावरत होतो त्यामुळे मला आणि मग नंतर माझा त्याचा इंटरेस्ट थांबला पण सुदैवाने मला मिळालं मोठं माध्यम कॅसेट कंपन्या आणि त्यावेळेला कॅसेट कंपन्यामध्ये मी दादागिरीच केली आणि त्याच्यामध्ये असंख्य कंपन्या मी बऱ्या म्हणजे त्या मानाने इतर संगीतकारांच्या मानाने बरीचशी गाणी लोक संगीताची कॅसेट माझ्या मार्केटमध्ये आले आणि त्याच्या जीवावर मी आर्थिकदृष्ट्या पण स्थावर होत गेली आणि पण ते पिक्चरचंच गाणं पण ते माझ्या योगायोगाने ते माझ्याकडे काम आलं किंवा असं आम्हाला पिक्चर करतोय तर त्या पिक्चरला आम्हाला तुमची 3 गाण्यांच्या चाली मला हव्यात तर मी म्हटलं आता एवढ्या गेले नाही हल्ली जेवढी गाणी गेली लगेच गेली हल्लीच नाही ही आणखी 3 जण जातील आपल्याला काय फरक पडतोय काम मिळते आपल्या निघा आपल्या हाताकडून काम ते जाते म्हणून मी 3 गाणी केली आणि योगायोगाने तो पिक्चर आला बकुळ्यात आमच्या गोटाणे आणि त्या बकुळे नामदेवची 3 गाणी माझी त्यातलं एक गाणं होतं मन झुलतया हो झुलतया तुझ्या ओढीनं साजणी रातीला भिरभिरतया हे गाणं आठवतं. नंतर दुसरं होतं साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहून का साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहून का माझे नयन दिवाने माझी कालिंगराजी मला नजर लावून का रोखून पाहून एक गाणे वाजलं आणि नंतर खूप बऱ्यापैकी गाजलेलं आणखी एक त्याचं गाणं होतं तुम्हा बघून तोल माझा गेला तुम्ही कावर पटकन आला भूल मला पडली नजरही जडली उठाया आधार दिला तुम्ही उठाय आधार दिला तुम्ही उठाय आधार दिला न बाई मी ऐवज हवाली केला तुम्ही उठाय आधार दिला न बाई ऐवज हवाली केला हो हे 2
गाणी गायला होते. सिनेमातलं माझ्या आयुष्यातलं मुख्य संगीत म्हणजे ही 3 गाणी. त्याच्या पलीकडे काही नाही. आणि मला त्याचा फार फरक पडला नाही, कारण बाकीच्या माध्यमात सगळ्यात म्हणजे दुसरी माध्यमं मला व्यवस्थित मिळत नाही. दादा, आता सर्वात महत्वाचा मुद्दा, कारण आमचे हे दोन्ही मंचे हे कलावंतांचे मंचे आहेत. आणि आमची निळूफुले अकादमी असो किंवा एकपात्री कलाकार परिषद, आम्ही सगळे कलावंत मंडळी आहोत. आणि जवळजवळ आपला आत्ता श्रोतृवर्ग सुद्धा तोच आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कलाक्षेत्रात अर्थार्जनाचा असतो. कारण अत्यंत दोलायमान अशा या क्षेत्रात आपण आर्थिक नियोजन कसं केलं? एक भाग्यवान काय काय माणसं, आता मी भाग्यवान म्हणजे एक तर घरामध्ये मुळातच चाळीसापडे पार्टी चालू होती. मी स्वतः एक त्या ढोलकी चांगला वाजवायचो आणि चांगला गायचो. प्रसंगी कधी प्रसंगाला तर बाबांच्या जागेवर मी गाणी गाऊन खूप प्रोग्राम केलेले. मी जय महाराष्ट्र अनेक ठिकाणी मी वाजून गायलेलो आहे. त्यावेळेला गाण्यात ढोलकी अडकून मी सगळी गाणी बाबांची उत्स्फूर्तपणे गायचो. 1 मिनिट ढोलकी झाले, फक्त दाखवतो नमुना. त्याला 1 सेकंड ढोलकी दिला. जय जय महाराष्ट्र म्हणत नाही, ते गाणं जे म्हणजे शिवधनुष्य. पण गाणं असं जनरली ढोलकी वाजून यायची बरीचशी गाणी मला म्हणता. जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, हे बाईच्या गणराया जागराला या, हे बाईच्या गणराया जागराला या, पसरणीचा बैरी देवा जागराला या, पसरणीच्या बैरी देवा जागराला या. पूर्ण धरती पलीकड गडदे तुरी अलीकड, पूर्ण धरती पलीकड गडदे तुरी अलीकड, रूप जाऊन पानू गेली बारी देवाची येडी झाली, रूप जाऊन बारी गेली बारी देवाची येडी झाली. भानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी, भानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी, आम्ही विसरून गेले कोण्या गावाला भंडारी देव मल्हारी, विसरून गेले कोण्या गावाला भंडारी देव मल्हारी. येळकोट येळकोट बोलती हो नीट काय भंडार उजळीची, येळकोट येळकोट बोलती हो नीट काय भंडार उजळीची. 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीया खडकाला, 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीया खडकाला. बोला हो तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, माळसा नारीला, माळसा नारीला, देवाच्या नावाला हो मल्हारी देवाला, येळकोट येळकोट बोला हो मल्हारी रायाला. मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी हा, मल्हारी मल्हारी देव कैवारी देव मल्हारी हा, गळा घालतो भंडार देव मल्हारी हा, गळा घालतो भंडार देव मल्हारी हा. मल्हारी मातन जय मल्हार, मल्हारी मातन जय मल्हार, मल्हारी मातन जय मल्हार, मल्हारी मातन जय मल्हार, मल्हारी मातन जय मल्हार. आज 20 वर्षांनी ढोलकी वाजून गायले. उत्तम. वा वा, मस्त सुंदर. त्यावेळी ही सगळी गाणी मी वाजून म्हणायचो. दादा जेजुरी जवळ येतो, मला तिला ऐकू सुद्धा गेली. खरंच आपण भाग्यवान आहोत. तर ते त्या घ्या Thank you. आणि तर ही काय म्हणतो आपण विषय चालला होता अर्थार्जनाचा. आणि तर ही गाणी अशी म्हणत होतो ना, बाबाच्या काय ते त्याच्यामुळे मला बाबांच्या बरोबर राहत होतो. अर्थात मला इतर ठिकाणी आपण काम तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळतं, तसं पेमेंट
असं मिळत नव्हतं जसं इतर कलावंत आमच्या पार्टीतलं मिळत होतं तसं मला नव्हतं मिळत नाही. ते पाकिट परत परत घरात बंद व्हायचं कारण खातो पितो ना तिथे त्यामुळे तो विषय नव्हता. पण वाजवणं असेल, कोरस करणं असेल, प्रसंगी एखादा छोटासा रोल करणं, हे सगळं जवळ पुढे बाबांबरोबर कामं मिळवता इतर वेळी रात्रीचं हे करायचो आणि दिवसा मग कामं शोधत फिरायचो. असं मी जवळ 5 वर्ष काढलं. पण पुढे त्याच्या जमान्यामध्ये आल्यामुळे मग मला नंतर त्याच्या मधून आकर्षण चांगलं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये भरपूर काम मिळालं आणि तिथे पैसा भरपूर मिळाला. इतका नाही की तुमच्या कुणी इन्कम टॅक्स वाला असेल तर लक्ष ठेवून नाही, तो पोटाला लागेल एवढा मिळाला. असं झालं की त्यावेळेला मी खेड्यातनं गेलेलं असल्यामुळे आणि शेतीवाडीची माहिती असल्यामुळे शेतात वाढल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रॉब्लेम याची चांगली जाण होती किंवा तो विषय एखादा आला असेल तर तो मला लगेच आकलन व्हायचं मला. त्यामुळे त्याची मांडणी करताना सोपं जायचं. आणि त्या काळात कुठल्याही जाहिरातीचं गाणं करणं म्हणजे त्याला लिमिट असेल. तर तुम्हाला उद्या साहेब माहिती असेल का की इतक्या सेकंदाची 30 सेकंद 40 सेकंद म्हणजे गाणं पूर्ण वाटलं पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही मध्येच नाही सोडायचं, गाण्याचं संपूर्ण आवर्तन पूर्ण झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते भान ठेवून आणि ते 30 सेकंद अशा पद्धतीने गाणी करायची. आणि त्या काळात असं होतं एका कंपनीने मला कायम बांधून घेतलं. मी अशोक पत्की, रवींद्र साठे, उत्तरा केळकर असे लोक होते. मी त्याच्यात सगळ्यात थोडासा वेगळा असा होता की मी लेखक पण होतो. हे लोक फक्त संगीत करायचे गायचे आणि मी पण लिखाण करायचो आणि चाली पण काय काय करायचो. अशा अनेक चाली केल्यावर ते कसं होतं त्याला समजा आता उद्याची तुमचं एखादं प्रोजेक्ट तुम्ही घेऊन आला आणि दिलं मला की बाबा हे प्रोजेक्ट आहे, या बाबा ह्या प्रोजेक्टवर मला जाहिरात करायची, त्याचं हे वैशिष्ट्य मी ओळखून दिल्या तर त्याच्या 2-3 मला चाली करून द्याव्या लागायचं एका गाण्याचं. हां, मग तो स्क्रॅच रेकॉर्डिंग करायचं. स्क्रॅच म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो हे डुप्लिकेट रेकॉर्डिंग छोटंसं. हां हां, ते रेकॉर्डिंग केल्यानंतर ते रेकॉर्डिंग ज्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे त्यांना दाखवलं. त्यांच्याकडे जायचं. ते लोक त्यांची कमिटी बसून ती गाणी ऐकून ते सिलेक्ट करायचे आणि त्यातून ते सिलेक्ट झालं तर 3मधलं 2मधलं गाणं की मग ते यायचं आपल्याकडे आणि मग त्यानंतर रिस्टर मग त्याचे मग त्या कामाचे वेगळे पैसे मिळायचे. बरं, ते रिजेक्ट जर झालं तर दुसरं काय करून ते दिल्यानंतर पुन्हा स्क्रॅच करून द्या, त्याचे परत पैसे मिळायचे. म्हणजे एकाच कामाची कधी किती 10-12 वेळा पैसे मिळायचे. आणि हे करता करता जेव्हा फायनल व्हायचं ना तेव्हा मात्र ती रक्कम सगळ्यापेक्षा 5 पट असायची. असं ते त्या रक्कम सांगत नाही. ते गंमत अशी होती की त्यामध्ये अगदी उदाहरण म्हणजे पटकन आठवतं म्हणून सगळ्यांनी ऐकलं असेल त्यावेळेला माझी गाजलेली मी लिहिलेली आणि संगीत केलेली जाहिरात, त्या जाहिरातीने एक साबण एस्टॅब्लिश केला. ते गाणं होतं थांबू कधी नाऊ कधी हरवला राया माझा न्हाणी घरात 36 गुणी 18 जणींच्या सुगंधी हिरव्या पाशात मेडी मिक्स साबणाच्या फेसात. ते गाणं माझं टाळा. त्या गाण्याने माझ्या ह्या गाण्याने या जाहिरातीने ते तो साबण एस्टॅब्लिश झाला आणि महाराष्ट्रात तो गाणं एस्टॅब्लिश झाला. त्याला गाणं माझं होतं ते एवढंच सांगतो. तर त्यामुळे त्या काळामध्ये आणि बरं हे काम काय एकाच कंपनीत नव्हतं. मग अशा अनेक कंपन्या होत्या तिच्या छोट्या मोठ्या जाहिराती करायच्या. पैसे त्या प्रमाणात मिळायचे आणि खूप कंपनीच्या कुठे हे केलं, कुठे शेतात हे केलं, कुठे कुठल्या औषध कंपनीचं केलं, अशी बाकी म्हणजे घेऊन जाऊन कारखान्याला मिळतो तेवढा मिळायचा. हां, तेवढं आपल्याला रोजी चालत होती. साबळे मिक्स साबण असं वेगळी वेगळी आहे. दादा हा सगळा संगीत प्रवास अव्याहतपणे अखंड आज तुम्ही 74व्या वर्षी सुद्धा काम करताय. आता अजून एक त्याच्या आधी विचारतो, षण्मुखानंद हॉलमध्ये एक गाणं तुम्ही म्हटलं होतं. आता म्हणताय नाही म्हणताय. आवाज गेला मी काय कुठं राहणार. षण्मुखानंदला तुम्ही काहीतरी मुंबईमध्ये गाजली होती ती गोष्ट, लोकसत्तेत तुला आलं होतं तुमच्या गाण्याबद्दल. तुम्ही कुठली तरी लावणी वगैरे काहीतरी म्हणली होती.
मागे फोनवर सुद्धा आपण त्याच्याबद्दल बोललो. बरं असू द्या. आता हा सगळा प्रवास झाल्यानंतर आज तुम्हाला असं काही वाटतंय का की आता मगाशी तुम्ही म्हणलात की सिनेमा माझा धरून ठेवता आला नाही, मला हे धरून ठेवता आलं नाही, पण मग मोकळा सिनेमाबद्दल आनंद नाही करत आहे, पण सिनेमा माझ्या नशिबात नव्हता, जसं सगळं नशिबात होतं. जसं बाकीच्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यात नशिबात होत्या. असं काही हुरहुर मला आहे एक का? कल्पना येणार नाही. सगळ्यांना सांगतो की कॅसेटच्या काळामध्ये माझा एवढा एक दबदबा म्हणण्यापेक्षा मला त्याला आगाऊपणा वाटायचो. माझं एवढं रेप्युटेशन चांगलं तयार झालं होतं की लता दिदी यांनी एक कंपनीमध्ये पार्टनरशिपमध्ये कंपनी कॅसेट कंपनी काढली होती. त्या कंपनीचं पहिलं कॅसेटचं काम देवदत्त साबळेंना मिळालं होतं. आणि त्यामध्ये मी महाराष्ट्राचे लोकसंगीत या नावाने ती कॅसेट होती आणि त्यामध्ये उषा मंगेशकर कॅसेटला माझ्याकडेच पहिल्यांदा गायला त्यावेळेला. आणि ती गाणी त्यांनी 2 गाणी गायली होती आणि ती गाणी त्याच्यामधलं ते गाणं मल्हारी देवा मल्हारी स्वर घोड्यावरती झाला, देवाचं ठाण जेजुरी नांदे दख्खन मुलखाला देवाला या वस्तीला भीती नाही कळी काळाची देव आधार बघताला. हे मल्हारी 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 माझा मल्हारी 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 हे गाणे त्यावेळेला हे त्यातलं गाणे आहे. मंडळी आणखी एक तुझं गाणं माहिती ना गेला वळीवणी हे गाणं पण आहे सांगितलं का लोक झाला या कार्यक्रमाने टीव्हीवर मागाशी विषय राहिला की टीव्ही माध्यमामध्येच मग पुढे इतका मी हे झालो. आम्ही सगळा साबळे परिवार तिथे आम्हाला भरपूर मागणी आहे त्याची आणि त्यातून निष्पन्न झालं ते महाराष्ट्राची लोकधारा हे कार्यक्रम. त्या कार्यक्रमाची वैशिष्ट्य त्याच्यात बहुतेक गाणी बाबांची होती, काही ओरिजिनल लोकसंगीत घेतलं होतं. पण माझं योगदान काय म्हणून विचाराल तर माझं योगदान संगीत संयोजन, त्याचं संपूर्ण वाद्य, कुठलं वाद्य, कुठल्या गाण्याला कुठलं वाद्य आणि अनेक वाद्य मी पण स्वतःच वाजवलेली आहे. आणि कुठल्या गाण्याला कुठलं वाद्य कोणी वाजवायचं काय सगळं संयोजन माझं होतं. आणि प्रसंग आला तर काही गाणी मी लिहिली. कारण सांगतो, जेव्हा धनगर गीत, एकच उदाहरण देतो, धनगर गीत सादर करा म्हणून मला सांगितलं, त्यात करायचं असं ठरलं तर आम्ही धनगर गीताचा विचार केला. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की धनगर गीताला ओव्या असतात, ओव्या. आणि त्या ओव्या ह्या फार मोठ्या रचना असतात. म्हणजे एक कथाने घेतलं तर त्या ओव्या जवळजवळ 2-2, 3-3 काळ चालतात. सुंबरानं मांडलं गा सुंबरानं मांडलं तवाच्या येळेला तेव्हा हे झालं. आणि जेव्हा गेले तिथं त्याने गेला दारा आणि तिथून आला एक नागदेवन त्यानं गेला नागदेव कोप देन शाप दिला असे वर्णन करत करत आणि शाप दिला देवाला तर असं करत एक कथा 2-2, 3 तास चालते. आता हे मी टीव्हीवर तर देऊ शकत नाही. टीव्हीवर लोकांना धनगर तर दिसला पाहिजे पण एवढं मोठं देऊ शकत नाही. मग मी काय केलं, स्वतःच गाणे लिहिलं. धनगर जीवनाचा मी जो अभ्यास केला होता, तो अनुभव घेतला होता, तो धनगरांचं जीवन आणि चरितार्थ याचा विचार करून मी एक गाणे लिहिलं. तर ते गाणं होतं, आम्ही धनगर हो माळ रानात हो काळ मातीत हो दर कोऱ्यानं डोंगर माझ्याला आम्ही राहणार धन मेंढर हो काळ भांडर हो माझी लेकर हो रानमाळान तरत होणार त्याची ईश्वर असं धनगर गीत मी लिहिलं. आणि त्या धनगर गीताचं लिहिलं ते गाणं आम्ही बरोबर बसवलं 3.5-4 मिनिटामध्ये. त्यात डान्स पण आला, धनगर जीवनशैलीचा अभ्यास पण आला, त्याची पद्धत पण आली, त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप पण कळलं लोकांना. आणि ते संपूर्ण धनगर गीत आम्ही सादर केलं. पण लोक आता ते सादर करतात, लोकांना वाटतं ते ओरिजिनल लोकसंगीत आहे. ते देवदत्त लिहिलेलं हे माहीत नाही लोकांना.
असा असा गोंधळ होतो किंवा मायेचा निधी रुपयाचा गोंधळ मी मांडला हे गाणं मी लिहिले पण लोकांना माहीत नाही. लोक समजतात इव्हन गोंधळी समजतात की हे गाणं गोंधळच आहे. मायेचा निधी रुपयाचा गोंधळ मांडला, गोंधळ मांडला न जेव्हा गोंधळाला यावे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई गोरेश्वर गणा गोंधळा यावे बाईच्या गणपती गोंधळा यावे असं ते गाणं होतं. मंडळी, मनाची एक एक तार छेडताना आज आपणासमोर दादांचा अवघा जीवनपट साकार झाला. मनाच्या धुंदीत तालबद्ध केलेलं आपलं जीवन म्हणजे लोककलेचा पोरपटच झाला. तो झंझावा तो गेला निघून वळीवर, आता तृप्त सरींच्या अमृताची जाणीव. हो, आपली आता 75 जवळ आली. ही तुरु तुरु चाल आता अमृत महोत्सवाकडे वळते. या रुपेरी केसांच्या बनातून ती नागिन आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. समोरच्या रसिकांच्या ओठांची मोहर आता वाह वाह करत उलगडते आहे आणि टाळ्यांच्या गजरात एका स्वरेल मैफिलीची सांगता दादांच्या दिंडीने आपण करतो आहोत. दादांच्या दिंडीने करतो आहोत. त्यानंतर कार्यक्रम संपेल. एक लाईन नाही म्हणतो बाबा त्याच्यावर तुम्ही इथे उभा आहे. आणि आता चाल त्यांची तुरुतुरुच झालेली आहे. नाही, त्याला कारण सांगतो मला वाटत नाही घडत. एक तर खूप वर्षांनी मी हा प्रोग्राम करतोय आणि दुसरी गोष्ट कधी कधी काही अंदाज चुकतात आपल्याला अपेक्षा असतं आपण हे सहज करू पण कधी कधी चुकतात. ठीक आहे पण मी करतोय प्रयत्न. नवीन तुम्हाला आपलं हे चालून करून म्हणून दाखवलं. त्यांनी सांगितलं मिळत नाही का? सगळ्यांनी केलं तरी आलं. तुमच्या आवाज पाहिजे हां माझ्यावर नको. हां कशी मावळच्या मनातल्या. बरं हा वेगळा आहे. नाही नाही तुम्ही माझ्या घ्या. माझ्या आवडलं नको. ती चाल तुरु तुरु तुझी केस तुरु तुरु त्याला डोळ्यावर बसवली. कशी मावळच्या मनात केवळच्या बनात नागिन सळसळली. ती चाल तुरु तुरु तुझी केस तुरु तुरु त्याला डोळ्यावर बसवली. कशी मावळच्या मनात केवळच्या बनात नागिन सळसळली. इथं कुणीयाच वासना डोळ्याच्या कोणात आसना. तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोर बोलना. तू लगून बघता का मग वळून पाहता मग पावलात अडकली. अशी मावळच्या मनात केवळच्या बनात नागिन सळसळली. ती चाल तुरु तुरु केस तुरु तुरु त्याला डोळ्यावर बसवली. कशी मावळच्या मनात केवळच्या बनात नागिन सळसळली. कशी नागिन सळसळली. कशी नागिन सळसळली. बाई म्हणते मला हे दाखवलं तुम्ही ते कोण म्हणतो मी दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. तुम्ही कदर हरिना माता तुम्ही कदर हरिना माता. भक्त नामात गंगेला भक्त नामात गंगेला. दिंडी चालली
गगनाला गगनाला दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली. धन्यवाद दादा. कान तृप्त मन तृप्त सारं काय तृप्त आणि आमची गुंडाळलेली मनातली नागिन पुन्हा फडा काढून आता उभी राहिलेली आहे. इतके आम्ही आनंदी आहोत. पुन्हा तरुण झालेलो आहोत आम्ही. परत आपण नक्की आपण आता दादा म्हणाले की आपण ओव्यांचा कार्यक्रम करूया एकदा. तेव्हा जरूर आम्ही ओव्या घेऊन येणार आहोत. मराठीच्या सगळ्या प्रसिद्ध ओव्या. आणि त्याची छोटीशी कल्पना देतो की बाबांनी अब्रोचं लगीन म्हणून प्रोग्राम केला होता पूर्वी आणि तो फक्त ओव्यानं होता. त्याच्यामध्ये बाबांच्या काळातल्या त्या खेडगावाच्या ज्या स्त्रियांच्या ओव्या होत्या त्याला आधार करून त्यांनी काही कॉमेडियन पार्ट टाकून एक हत्ता खेळता अब्रोचं लगीन म्हणून प्रोग्राम अप्रतिम केला होता. तर माझा विचार झाला की त्याच टाईपचा आपल्याला नाट्य आणायचे नाही पण फक्त ओव्या म्हणजे त्यांच्या बाबांच्या अशा नाहीत अनेक अशा ओव्या आहेत की बहिणाबाईच्या आहेत किंवा काही संत स्त्रियांच्या ओव्या आहेत की ज्यांच्यातून जीवनाचा अर्थ सांगितला गेलेला आहे. त्या अर्थाचा त्यांना चाली लावून आपण त्या ओव्या आपल्यासारख्या रसिकांसमोर संधी मिळावी मला आणि मी नक्कीच त्याचं ते चांगल्या सादर करण्याचा प्रयत्न करेन. माझी ती इच्छा आहे आणि ती संधी तुम्ही मला द्याल त्याची मला खात्री आहे. असं काळाने स्वतः गाणार नाही मी काहीतरी व्यवस्था करेन टेन्शन घेऊ नका. हो ना. हा छान सुंदर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतात कधी प्रश्न पारखे. धन्यवाद श्री देवदत्तजी दाभोळकर त्यांचे मुलाखतकार देवदत्त साबळे दाभोळकर सारे ते पण नाव मोठे आहे ना. हा. नाव मोठे आहे. ते तोंडात बसलेले आहे. माफ करा मला श्री देवदत्तजी साबळे आणि त्यांचे मुलाखतकार लक्ष्मीकांत रांजणे, साथ संगत उल्हास वेदपाठक आणि सुयश क्षीरसागर आणि आजचे उपस्थित रसिक श्रोते प्रेक्षक पण आहेत. उदय लागू सर, सुरेश देशमुख सर, ठाकूर मॅडम आणि आमचे सवंगडीचे बरेचसे कलाकार आज इथे आलेले आहेत त्यांचे पण आभार. आणि आपले नागगावकर सर आहेत, त्यानंतर नेर्लेकर आणि उपाध्यक्ष आमच्या एकपात्रीच्या मंजुषा जोशी, सौभाग्यवती साबळे यांचाही आभार. उभा आणि मंगलेश पुढे या पुढे. तिकडे चालू असताना तिकडे त्या म्हणत होते सगळे. अरे वा. त्यांनी स्वतः महाराष्ट्र लोकदारामध्ये नृत्य केलेली आहे. वा. एकपात्रीच्या उपाध्यक्षा मंजुषा जोशी ताईंचा सत्कार करत आहे. सर्वांचे आता वेदपाठक सर काहीतरी बोलतायत. खरं तर हा फार मोठा योग आहे सरांच्या बरोबर साथ करायचा. पण तुम्हाला सांगतो आम्ही आत्ता पहिल्यांदा भेटलोय. कुठलाही रियाज नाही काही नाही. सरांचे काही कॅसेट म्हणून त्याच्यावर म्हणलं सरांची तुमचं स्केल काय आहे काय ते म्हणले काय असेल तर मी एक गंमत सांगतो कारण साहेबांचं पाटील साहेबांना थोडं हे करतो की अतिशय उत्तम वादक आहेत त्यांनी अनुभव घेतला. पण हे सांगू जगातला कुठलाही वादक असो नवीन जे न ऐकलेलं गाणं अचानक मी जर स्टेजवर घेणार असेल तर परमेश्वर सुद्धा पेटी वाजवू शकत नाही. कल्पना करा तुम्ही. कल्पना करा गाणं माहितीच नाही येत आहे काय. एक गाणं त्यांना माहिती नाही. एक दोन गाणी जुळली 2-4 गाणी तुम्हाला सांगतो 10-12 गाणी अशी होती की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे इथे करता ऐकली कसे वाजवणार ते. आणि मी आता थांबून त्यांना पट्टी दाखवत बसणार का.
की बाबा जरा थांबा पट्टी दाखवतो आणि बसवतो आणि सावकाश तब्येतीने गातो असं तर होऊ शकत नाही. पण मी यांची क्षमा मागतो. त्यांना अचानक मी नवीन गाणे घेऊन त्यांना अडचणीत आणलं असं नाही आहे, चुकून घडले. पण हिला माझा ओघावर प्रश्न आले आणि तसा मी घसरत पसरत गेलो आणि गाणे म्हणत गेलो. त्यांनी मनापासून मला सहकार्य केलं. आणि हे तर काय बोलायचे एकदम बेस्टसाठी पण टाळ्या. उगवतात. या फार मोठा जोरात होऊन बोलतोय. तुम्ही मुलगा. मी ओळ लक्षात ठेवून ती बरोबर म्हणायचो परत. आणि हे महागुरु त्यांची ओळख राहिली हो रांगणे हे भगवान सूर्यवंशी भगवान सूर्यवंशी त्यांचे आभार ते आवर्जून आलेले आहेत. हे भगवान सूर्यवंशी हे माझे बालपणीपासूनचे मित्र आहेत. कॉलेजच्या जीवनापासूनचे मित्र आहेत. हे मगाशी माझ्यासमोर त्यांना महागुरु म्हणून संबोधलं देवदत्त सरांनी, त्यामुळे माझ्या जास्त लक्षात राहिलं ते. असं अभिनेता मी अजून पाहिलेच नाही. काय काय एवढं छुपे प्रकरण आहे ते. नाही छुपे रुस्तम आहेत ते. त्यांनी पुतळ्याचा रोल केला होता प्रारब्धमध्ये. कणही आलायचं नव्हतं, सगळा संगमरावर केला होता मेकअपनं मार्बल. राज्य नाट्य स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे. प्रारब्ध नाटक होतं. डोळ्याची पापडी सुद्धा हरवली नव्हती 3 तास. कोल्हापूरला तुम्ही मागे एकदा मला बोलले होते. आणखी अर्धा तास राहिला असता तर उचलून मूर्ती स्थापन केली होती. चला, कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचे. त्यांची ओळख भाऊची बहीण माझं बाकी त्या मोठ्या लोकांबरोबर प्रॉब्लेम मला वावरलं.